रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय रामकृष्ण 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 हरी जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी सुख झाली उसासनी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा रूप पाहता लोचनी सुख झाले व सजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुकृताची हे चला लावा तो सुकृताची जोड म्हणून विठ्ठल विठ्ठली भगवंता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम हरे जय जय राम देवाची हरिद्वारी उभाक्षण देवाचे द्वारे उपाक्षणवरी मुक्तीचारी साधे तेने मुक्तीचारी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करी आसुरी संसारी जीवे वेगु करी वेदशास्त्र भारी बाह्य सदा ज्ञानदेव मने व्यासाची कोणला सादर द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी व्यासाची खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना
गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तुम्ही मागं मागं चला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई धोबा 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 टाळ 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 बाजू देऊ नका जरा बघा बघ टाळी वाजवा मग वाह टाळ टाळी जरा धांगड धांगड वाटतं दोनदा टाळ दोनदा पकवास दोनदा टाळ हरि जय जय हरि जय जय हर जय जय हर जय वाह वाह वाटाल जय हो टाळी 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 मारा विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई धोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय धोबा रखुमाई विठोबा रखुमाई धोबा रखुमाई रे देवाची ये द्वारी उभा क्षण भरी 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 ओ देवाची ये द्वारी उभा क्षण भरी 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 तेने मुक्तीचारी साधियेला तेने मुक्तीचारी साधियेला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरि
पुण्याची गणना कोण करी पुण्याची 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 गणना हे गणना पुण्याची पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची पुण्याची गणना कोण करी पुण्याची पुण्याची गणना पुण्याची पुण्याची गणना गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा
ज्योतिकामोधिवक्त्रं कलानीशवदा पुनदारः दक्ष समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिर्बुद्धाया सोपान देवा निवृत्तिबुद्धाया सोपान देवा निवृत्तिबुद्धाया सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो मस्तक हे पायावरी या वारेकरी संतांच्या प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी ससाठी घेतलेला भंग खिलकोड ब्रह्मांड चलक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा राय यांचा 4 चरणाचा हरिपाठातील अगदी सुरुवातीचा प्रथम क्रमांकाचा भंग ज्याला अभंग पाठ नाही असा वारकरी नाही आणि ज्याला हा अभंग पाठ नाही असा वारकरी नाही हे कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का असा वारकरी नाही ज्याला हा अभंग पाठ नाही आणि असा वारकरीच नाही ज्याला हा अभंग पाठ नाही वारकऱ्याचं पहिलं लक्षण आहे हरिपाठ आता माणसं म्हणतील सोपा आहे म्हणून हरिपाठ पाठ असावा का नाही जे पाठात आहे ते पाठात आहे म्हणून सोपं जात आहे पण ते सामर्थ्यवान आहे म्हणून पाठात आहे ते रोज पाठांतरात का असावं त्याचं कारण आहे त्याच्यात सामर्थ्य आहे ते सोपं आहे म्हणून ते पाठात नाही त्याच्यात सामर्थ्य आहे म्हणून ते पाठात असावं हा अट्टहास आहे आणि म्हणून वेदांना शास्त्रांनाही कोड्यात पाडणारा हरिपाठ त्यातला प्रथमच्या अभंगाचा प्रथम सुरुवातीचा अभंग जगाच्या मालकाकडे ज्ञानोबा जेव्हा अगदी आत्मीयतेनं पाहतात आणि त्याला सांगतात देवा तुझं दार हे माझ्यासाठी सगळ्यात मोक्षाचं महाद्वार आहे आणि हे ज्ञानोबा सांगतात हे सामर्थ्याने लक्षात घ्या फक्त बसलेल्या लेकरांना आणि त्यांच्या मायबापांना माझी विनंती आहे व्यासपीठापर्यंत आवाज येतोय थोडी शांतता पाळा ही जी पुढे बसलेली लेकरं आहेत आईबाप असतील हे काय असेच नाही लय झाले असले मला देऊन टाका मी घेऊन जाते पण उताडा रेकाम सोडू नका महाराज कीर्तनकारांच्या जीवावर लेकरं आणत जाऊ नका हे की नाही आपण जरा सांभाळावी कारण हे कीर्तन आहे माणसाला अगोदर तर कीर्तनच कळत नाही लोकांना कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं साधन वाटतं फार अगदी सोप्या पद्धतीने सांगते फार अवघडच जात नाही माणसाला धर्म शिकवतं जगाच्या मालकाची वाट रिकामं करून देतं संतांची ओळख करून देतं माणसाला माणसात बसवतं ते कीर्तन आहे नवे नवे बसलेल्या जागी माणसाला देव करायची ताकद ठेवतं ते कीर्तन आहे त्याला कीर्तन म्हणायचं एवढी ताकद कीर्तनात आहे आणि टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीत जा बरं का एकता कॉलनीकर वाजू वाटलं तर वाजवायचं एखादं वाक्य मनाला लागलं टाळी वाजवायची वो कैसा होता है ना साहब बगीचे की खुशबू माली से होती है कलाकार की दाद ताली से होती है टाळी तर वाजलीच पाहिजे एवढं बोलून सुद्धा काही काही 2-4 धटकोल्यांनी वाजवलीच नाही काही नाही त्यांना माझी जिरवायची ती कीर्तनाला मित्राला म्हणणार लय टाळ्या वाजवी म्हणत होती आख्या मंडपानं वाजवली पट्ट्यानं वाजवलीच नाही ॲटिट्यूड हे न ऐकणं तुम्हाला जर स्वाभिमानाचं आणि समजूतदारपणाचं लक्षण वाटत असेल ना तर न ऐकणं हे फार मूर्खाचं लक्षण आहे बरं का
ऐकलं पाहिजे. कमीत कमी जे चांगलं आहे ते तरी ऐकलं पाहिजे. आणि समजा पुढचं जे सांगतोय ते आपल्याला माहित आहे तरी पण ऐकणं हे अगदी नम्रतेचं लक्षण आहे. त्याच्यामुळे ऐकलं पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही पुढच्याच ऐकत नाही म्हणजे तुम्ही फसवताय. तुमचं कसं झालंय, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला आणि पाठीमागे जाऊन हसायला लागला. एसटी गेल्यावर मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. त्याचा मित्र म्हणला अरे जाईपर्यंत लपून बसला, गेल्यावर हसायला लागला. म्हणला काय झालं, म्हणला बघ ना मी कंडक्टरला फसवलं. तर म्हणलं कस काय, मग म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. नाही तुम्हीच सांगा, एकता कॉलनीकर याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय केलं. तू का म्हणे आईची बुद्धी ज्याची जड त्यामुळे दगड बरी देवा. पण आम्ही तुकोबारांना विचारलं, तुकोबारा आयुष्यात आम्हाला कळावं याच्यासाठी काय करावं लागेल. तुकोबाराय म्हणले काही नाही हो, देवाचं नाम घ्यायचं हेच अक्षयदान आहे. हे ज्याला कळलं त्याला बाकीचं कळवून घ्यायची गरज नाही. जगात आयुष्यात सगळ्यात लाजीरवाणी गोष्ट कुठली असेल तर तुकोबाराय फार सामर्थ्याने सांगतात. आपण म्हणतो ना याच्यासारखं निर्लज्ज काम दुसरं नाही. लाज येणारं काम की कमीत कमी जन्माला आलोय एवढी तरी लाज वाटली पाहिजे की मी हे करावं, असं कुठलं काम आहे. तुकोबाराय म्हणले जगाच्या मालकानं एवढं शाश्वत धर्म दिलं, त्याचं नामचिंतन ज्याला घेता आलं नाही त्याच्यासारखी लाज वाटणारी गोष्ट जीवनात दुसरी नाही की त्याला भजन करता आलं नाही. काही काही माणसं फार स्टायलिश पद्धतीने सांगतात. एखाद्या मुलीला विचारलं ना, का ग माय इतकी चांगली दिसतेस, इतकी चांगली राहतेस, चांगली शिकलेली पण आहे, चांगल्या कॉलेजला शिक्षण घेतेस, तुझं लाईफस्टाईल ही अगदी स्टँडर्ड आहे, एवढं सगळं आहे तुझ्याकडे, आयुष्याचं इतकं दिलं तुला, जगाच्या मालकाने एवढी कृपा केली तुझ्यावर, पण कधी मंदिरात दिसली नाही, कधी विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवताना दिसली नाही, कधी कपाला गंध दिसला नाही तुझ्या, अगं कधी सुद्धा भजनात दिसली नाही. काय प्रॉब्लेम काय. ती फार स्टायलिश पद्धतीने सांगते. आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, हरकत नाही ग. तुम्ही देवाला मानत नाही याच्यात काहीच अवघड नाही. पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, तुम्ही झोपलेले असाल आणि अख्खं गाव रडत असेल, हे मात्र आम्ही सामर्थ्याने सांगू महाराज. काय देव मानतोय म्हणून चाललाय. ज्या दिवशी देव मानणार नाही ना, आणि कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारता. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं तर सोडाच. आजची पिढी अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमंडम चतुर्विधम. अरे अर्जुना, अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जे खाल्लेलं जठरामध्ये अग्नी म्हणून पचवतो ना, बोलू नका, तो जगदीश्वर, तो विठ्ठल, तो राम कृष्ण, तो सगळाच मी आहे. म्हणून तर आम्ही दत्त जयंतीची कीर्तनं तेवढ्याच अनुषंगाने, गणपतीची, नवरात्रीची, सटीची सगळीच कीर्तनं करतो. तुकोबाराय म्हटले का हो, आपणच म्हणतो ना, एका गाऊ आम्ही विठोबाचे नाव आणि का ते काम नाही येत. एका विठ्ठलाचंच नाव घ्यावं असं विष्णुदासाचं कर्तव्य आहे ना. मग दत्त जयंतीचं कीर्तन कसं काय करताय समजलं पाहिजे. तुम्ही खाली आहे, मी उभा आहे, तुम्ही बसलाय, मी उभी आहे, हा भेद आहे की व्यवस्था आहे. भेद आहे की व्यवस्था आहे. बसलेले मायबाप बोलत जा, भेद आहे की व्यवस्था आहे. व्यवस्था आहे, बोलत जा. एक काम करा, कीर्तन झालं तर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाटायला लागलं ही न घ्यायचं ना, आम्ही बोलायचं, देते पण बोल. काही काही तर निसते असे बसलेत, तू बोल मी आहे, तू बोल, मी बसलोय तू बोल, मी ऐकतोय तुझं, तू बोल ग फक्त. उपकार नका करू. अगदी प्रेमाने परमार्थ करा या विषयाकडे. ही काय व्यवस्था आहे. तुम्हाला मी दिसावे, मला तुम्ही दिसावत म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. अगदीच त्या पद्धतीने भगवंताने प्रत्येक काळानुसार घेतलेला अवतार, भगवंताने प्रत्येक धर्माच्या रक्षणासाठी घेतलेला अवतार, ही माझ्या भगवंतानं केलेली समाज कल्याणासाठी, सद्भक्तांच्या रक्षणासाठी आणि या जगाच्या हितार्थ व्यवस्था आहे. याच्यात कुठल्याच प्रकारचा भेद नाहीये. मग अवतार दत्ताचा, रामाचा, कृष्णाचा, खंडोबाचा, शिवाचा, अवतार कुठलाही असो, या 24 अवतारांपैकी अवतार कुठलाही असो, ही माझ्या भगवंतानं केलेली व्यवस्था आहे. 24 अवतार प्रामुख्याने आपल्या शास्त्रात, त्यातला हा दत्ताचा एक अवतार आहे. पण हा अवतार एवढा श्रेष्ठ का, हा एकमेव अवतार आहे ज्या अवताराच्या ऐवजी वृक्षाची पूजा केली तरी चालते. जो औदुंबराचं झाड आपण जे म्हणतो, उमराचं, त्याची सुद्धा पूजा केली तरी चालते. तसं कसं आपण म्हणतो ना, शिवाला बेल व्हायचा, पांडुरंगाची तुळस आहे, पण पांडुरंगाच्या ऐवजी तुळस पाजून चालत. आपण जर म्हणलं की पांडुरंगाची मूर्ती नाही मिळाली आणि तुळस पूजूया, तर असं चालत नाही. पांडुरंगासहित तुळस लागते, शिवासहित बेल लागतो. अगदी तसं देव ऐवजी 24 अवतारांपैकी देवाच्या ऐवजी तुम्ही जर औदुंबराचं झाड पूजलं तरी ती पूजा दत्ताला पोचते. हे एक वेगळेपण आहे दत्ताच्या अवताराचं. बरं, दत्ताचा अवतार काय नीट लक्षात घ्या. अनूसया माता
अनुसया याचा अर्थ असतो अ म्हणजे नसणं, असूया म्हणजे द्वेष, मत्सर किंवा ईर्षा. जिच्या ठिकाणी मत्सर, ईर्षा, द्वेष नाहीये ती अनुसया. अ म्हणजे नसणं, त्रेय म्हणजे 3 गुण, रजतम आणि सत्व ब्रह्माच्या नजरेतून निर्माण झालेले आत्रेय आहेत. ब्रह्माच्या नजर दृष्टीतून निर्माण झालेले आत्रेय आहेत. या 3 गुणाच्या पलीकडे त्यांची स्थिती आहे. समजून घ्या, समजून घ्यायचा प्रयत्न करा. जिच्या ठिकाणी ईर्ष्या नाही आहे अशी अनुसया, ज्यांच्या ठिकाणी रजतम सत्व गुण नाही, फक्त भक्त आहेत, सदभक्त आहेत, योगी आहेत, ते आत्रेय. नीट सामर्थ्याने ऐका विनंती आहे. रजतम सत्व गुण नसणारे आत्रेय योगी आहेत. ईर्ष्या द्वेष नसणारी अनुसया पतिव्रता आहे. जेव्हा द्वेष नसणारी व्यक्ती आणि गुणांच्या पलीकडे स्थिती निर्माण करून घेतलेला भक्त, या दोघांचं पाणी ग्रहण होतं त्यावेळेस साक्षात दत्तांचा जन्म होतो, हे शास्त्र आहे. आता काल्पनिक आपण म्हणतो की अनुसया आणि आत्रेयच्या पोटी जन्माला आले, पण शास्त्र काय सांगतं? मग आत्रेय आणि अनुसया कोण असायला पाहिजे? ती बाई पतिव्रता असली पाहिजे आणि तो पुरुष सद्भक्त असला पाहिजे. साक्षात भगवंताचा जन्म त्या मायबापांच्या पोटी होतो. मग इथं जर तुम्ही पतिव्रता असाल, तुमचा नवरा सद्भक्त असेल, तर तुमच्या पोटी येणारा जी संतती असेल तो सुद्धा देवच असेल. मग दत्त याचा अर्थ साक्षात प्रत्यक्ष. दत्त याचा शब्दशः अर्थ काय होतो? प्रत्यक्ष. प्रत्यक्ष याचा अर्थ साक्षात, निर्गुण निराकार भगवंताचं स्वरूप सगुण साकार म्हणजे दत्त. काही जुनी माणसं म्हणतात बघा, महाराज तुमची आठवण काढली तुम्ही दत्त म्हणून आलात. दत्त म्हणून आलात म्हणजे प्रत्यक्ष आलात, समोर उभे राहिलात. हा, आता हे घडायचं कारणही तेवढंच सामर्थ्यवान आहे. ज्यावेळेस अनुसयासारखी पतिव्रता बाई, अनुसया फार पतिव्रता, म्हणून आम्ही तुम्हाला कीर्तनकार सांगत असतो की जमेल तेवढी, जमल तशी संसाराची आत्मीयतेनं सेवा करा. फार काही अवघड करायची गरज नाहीये तुम्हाला. ज्या घरात बाई पतिव्रता आहे तिनं नाही पांडुरंगाची सेवा केली तरी हरकत नाहीये. तिचं सामर्थ्य एवढं आहे की ती पतिव्रता आहे. तो काय म्हणे? पतिव्रता तिची देवावरी सत्ता. अनुसया माता एवढ्या श्रेष्ठ पतिव्रता होत्या. उखळ मुसळ माहित आहे? उखळ मुसळ आता नाही राहिलं, पहिलं होतं उखळ मुसळ. हा, मग त्या उखळ मुसळात कांडण करत असताना त्यांचा नवरा आला. नवऱ्याला बघून आधी नवऱ्याचा पाहुणचार करावा म्हणून तिनं मुसळाला सांगितलं जाग्यावर थांब. मुसळ जाग्यावर थांबलं. तुम्ही असा प्रयत्न करू नका, तिच्यात आणि आपल्यात लय फरक आहे, आपलं मुडकं जाईल महाराज बरं का. तर ती पतिव्रत होती तेवढी महाराज. मग ती मुसळ जाग्यावर थांबलं. माय काय सांगायचं तुम्हाला? मुसळ जाग्यावर थांबला. अनुसया मातेनं पाहुणचार केला नवऱ्याचा आणि मग मुसळाला म्हणली खाली. मुसळ खाली बघा, निसर्ग तिच्या इशाऱ्यावर चालतो. प्रत्येक पतिव्रतेच्या इशाऱ्यावर निसर्ग चालतो. शांडिला माता फार श्रेष्ठ पतिव्रता. अनुसयेनंतर जर कोण पतिव्रता तर शांडिला माता. शांडिला माता या इतक्या मोठ्या पतिव्रता होत्या. खरं तर त्यांची बहीण पतिव्रता होती, पण त्यांनी बहिणीला विचारलं का ग, तुझ्यासारखं सत्व सांभाळायला, तुझ्यासारखं सामर्थ्यवान व्हायला काय करावं लागेल? ती म्हणली पातिव्रत्य सांभाळावं लागेल. ती म्हणली पातिव्रत्य सांभाळण्यासाठी काय करावं लागेल? ती म्हणली आधी नवरा करावा लागेल. बिना नवऱ्याचं कशी पतिव्रता होती? आधी नवरा कर, मग त्याची सेवा कर, मग तू पतिव्रता होशील. ठीक आहे, नवरा करायचा. कुठला करायचा? ते म्हणे एक काम कर, देवाच्या कृपेने तुला चांगला नवरा भेटेल. सोमवारच्या दिवशी, आता उद्या सोमवार आहे, सोमवारच्या दिवशी पहाट उठ. नाही झालं त्यांच्यासाठी महाराज बरं का. सोमवारच्या दिवशी पहाट उठ, महादेवाच्या मंदिरात जा. जो पहिला दिसन त्याच्या गळ्यात माळ. ही सत्ययुग आहे, तुम्ही कलियुगात ट्राय करायचं नाही महाराज बरं का. ही सत्ययुगातली कथा आहे. कलियुगात अवघड आहे महाराज. कलियुगात थोडा निरकून परकूनच घ्यायचा, लय अवघड असतं कलियुगात. हे कलियुग आहे. आता खरं सांगा, आयुष्यात नवरा चांगला असला तर सुख आहे, नाही तर काय सुख आहे मला सांगा बरं. हे मी नाही बरं बरं, आपण काय बोलावं? माऊली म्हणतात जरी सख्याचा जिवाळा बाह्य सासर वासस आहे. महाराज अख्खं जग वाईट असावं, अख्ख्या जगानं वाईट बोलावं, सासूनं त्रास द्यावा, सासरेनं त्रास द्यावा, नंदीनं हिनवावं, जावेनं बोलावं, गावानं येड्या काढावं, फक्त नवऱ्यानं रात्री आल्यावर म्हणावं कशाला टेन्शन घेती, मी आहे ना बाई, आनंदे मला सामर्थ्यानं संसार करते. खरं आहे ना? एकता नगरच्या माय मावल्या, खरं आहे ना? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, खरं आहे का? माझं झालं मला कळेल. तवर तुम्ही सांगा तुमच्या अनुभव, खरं आहे ना? म्हणजे कोण चांगला पाहिजे? म्हणजे अख्खं गाव वाईट असू द्या, अख्खं घरबार वाईट असू द्या, फक्त कोण चांगला पाहिजे? नवरा. नवरा जर वाईट असला तर डायरेक्ट नदी आठवते महाराज.
पुन्हा काहीच आठवत नाही ना, माहेर नाही ना काय नाही. असं वाटतं माहेरात कोण आहे, आपलं मायबाप मेलं, भाऊ किंमत देत नाही, भाऊजाई नीट धड भेटली नाही आपल्याला. आपल्याला डायरेक्ट नदी महाराज इंद्रायणीच आठवते, दुसरं काही सुद्धा आठवत. अरे लय लय सासर वासो लय जणबाई सुद्धा म्हणतात, देवा उबगली सासरी मजाता माहेरासिन्या. उबगले म्हणजे कंटाळ. उबगली सासरी मजाता माहेरासिन्याव. सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते हो. सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते हो. सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते. सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते हो. सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते हो. विषय निघाला म्हणून सांगते मायबाप. तरुण मुलं मुली कीर्तनाला उपस्थित आहेत, ऐकताय, लक्ष देऊ नाही का. आपल्या शास्त्रामध्ये आत्महत्येसारखं महापातक दुसरं नाही. लईच त्रास व्हायला लागला तर पुढच्याला मारा, पण तुम्ही मरू नका, असं माझं म्हणणं नाही महाराज बरं का. पण फारच त्रास व्हायला लागला तर सहन करा, जगाच्या मालकावर विश्वास ठेवा. डोक्यात कधीच आणू नका की मला मरायचं आहे. काही कमी नाही आपल्याला, काही नाही. जगाच्या मालकाने इतकं दिलं. गंभीर माणूस कधीतरी विचार करा, आपल्यासारखी माणसं आहे, काय दिलं नाही जगाच्या मालकानं. अरे चालायला बोलायला कष्ट करायला ताकद दिली. कशाचं वाईट वाटून घेतं की अक्षरशः मरणापर्यंत जातात. आणि आजची पिढी तर फारच विचित्र झाली, छोट्या छोट्या गोष्टीला मरणाच्या गोष्टी करते. काही झालं आठवड्यातून 2 तरी केसेस ऐकायला भेटतात की त्या पोरानं आत्महत्या केली किंवा त्या पोरीनं काही केलं. नका रे, जगाच्या मालकानं एवढं मोठं अक्षय धन दिलंय आणि काय कमी लागते, काय काय दिलं नाही देवाने मला सांगा. आजपर्यंत, उद्या आणि परवा आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, शस्त्रांपेक्षा शास्त्र कधीही मोठंच आहे. नाही काही जमलं म्हणून सोडून देऊ नका. अरे 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या शिवरायांनी विचार केला असता माझा बाप गुलामगिरीत नांदतो, मी हिंदवी स्वराज्याची स्वप्न बघावी का, तर घडलंच नसतं. अरे विश्वास होता, आत्मविश्वास होता, स्वतःच्या मनगटावर, स्वतःच्या विचारांवर सामर्थ्य माहीत होतं. शेतकऱ्यांच्या पोरावर टाकलेला विश्वास, अरे त्यांच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा आहे. अरे त्याची लेकरं आपण छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायचं रे. व्यापार जमला नाही, नोकरी मिळली नाही, पोरगी होय म्हणली नाही, चांगले मार्क पडले नाही आणि आई बाप लय बोलतात. अरे गप रे, किती कारण देशील. कारण देऊ नका रे. स्टार्टअप चालू करायला, स्वतःचा व्यापार चालू करायला, व्यवसाय चालू करायला डोकं लागतं, पैसा लागत नाही. नाव मोठं करायला, यश मिळवायला डोकं लागतं, पैसा लागत नाही. तर पैसा सर्वस्व असता ना, तर औरंगजेबानं एका हातावर निजामशाही आदिलशाही कमवली होती. शिवराय निधन पावले आणि औरंगजेबाला वाटलं आता रस्ता मोकळाय, अरे मुठभर दक्कन आहे, हे सगळे मराठे आपल्या पायाखाली चिरडवायची वेळ आली आहे. अरे काय करतात बघू ना. अरे यांचा वालीच गेला. अरे बिन बापाची लेकरं ही, यांना कमवायचं लय अवघड आहे काय. अरे औरंगजेबाने विचार करावा, एका महिन्यात अख्खं दक्कन घ्यायचंय, पण त्याला कुठं माहित आहे अरे सिंह गेलाय पण छावा अजून जिवंत आहे. अरे 28-30 वर्षाचे शंभूराजे काय विचार असेल, काय विचारशैली असेल. एका महिन्यात दक्कन घेणारं स्वप्न बघणारा औरंगजेब 9 वर्ष लढत होता. अरे 9 वर्ष लढला पण एकही किल्ला त्याच्या हाती लागला नाही. हे राज्य मराठ्यांचं आहे. काय ताकद आहे रे आपल्या मातीत, किती संस्कार चांगले रे. अरे आंबेडकरांनी रस्त्यावर बसून त्याच्या अंधाराखाली, त्याच्या उजेडाखाली अभ्यास करावा. जे आनंदीबाई जोशी, ज्यांनी महाराष्ट्रातलं, या भारतातल्या पहिला डॉक्टर आहेत, ज्यांनी एका फरशीवर बसून इंडियन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घ्यावं, त्याची लेकरं आपण कसं रे असं छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायचं आणि छोट्या छोट्या गोष्टींना विचार करायचा की हे असं नाही, हे तसं नाही, हे तसं नाही. दुनिया झुकती रे, झुकाने वाला चाहिए. सांगू बाबा, अपयश किती पदरात पडावं, लोकांनी कितीही पाय खेचावे, जगानं किती नाव ठेवावं, अरे समाजानं किती किती आपली टीचा करावी, फक्त माऊलींनी मस्तकावर हात ठेवावा. सामर्थ्याने उभा राहिल्याशिवाय राहता येत नाही. फक्त माऊलींचा हात डोक्यावर असावा. पण माऊली घडवतायत याची जाणीव असावी. साधा विचार आहे की रे, 22-23 वर्षाची पोरगी मी, काय केलं असणार आहे आयुष्यात. एका पायावर उभा राहून तपश्चर्या नाहीच केली. होय ग माय मौल्या, लय उपवास तापवास, तब्येतीकडे जाऊ नका माझ्या. खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला, खाते मी, नाही शरीराचे ताडावे. आणि मी लय काही म्हणून सांगते, फार उपास तापास भानगडीत पडत जाऊ नका.
उद्या तुम्ही आजारी पडलात, तुमच्या घरातलं काम करायला दुसरी बाई येणार आहे, ती आणत्यात दुसरी, तुम्हाला खपन का? ती दुसरी आणायच बसल्यात महाराज, आपल्याला खपणार आहे का? नाहीच ना. शरीर सांभाळा, संसार सांभाळा, फार भानगडीत पडू नका. श्रद्धा आणि अंधश्रद्धा फार मोठा फरक आहे. देव आहे अर्थात आहे, आहेच, पण साधा प्रश्न आहे माझा. मायबाप, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे? ज्याला संस्कृती कळली नाही, परंपरा कळली नाही, ज्ञान कळलं नाही, अरे ज्याला संप्रदाय कळला नाही, ज्ञानोबा आहे तुकोबा आहे कळले नाही, त्याला काय म्हणजे कुठली अपेक्षा ठेवताय तुम्ही? काय पिढी याची? 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव आणि बायको भेटणार, तू देऊ बुडीवला. आणि या बहिणीची गॅरंटी आहे, जो जो या वर्षी गणपती समोर नाचला ना, याची गॅरंटी अजून 4 वर्ष तुला बायको भेटणार आहे. आता बाकीचे म्हणतात माझं झालंय, तुझी नीट नांदणार नाही भेटल्यापेक्षा व्याकार भेटलेली न नांदणार. काय म्हणजे कुठे परंपरा घेऊन चाललायत रे? हा, अरे तुम्हाला ज्ञानोबरांची संजीवन समाधी कधी असते माहित नाही, तुम्हाला तुकोबरांचा देहूचा सोहळा कधी असतो माहित नाही, तुम्हाला आषाढी कार्तिकी माहित नाही, पण तुम्हाला 25 डिसेंबर बरोबर कळतं की रे, जिंगल वेल जिंगल वेल. हा, जरा आपला आपलं सांभाळा. आपल्या कपाळात गंध असावा, घरात तुळशीची माळ असावी, आपल्या अंगावर आपल्या संस्कृतीला शोभता येईल इतके चांगले कपडे असावे, आणि आपल्याकडे बघून पुढच्याला आपल्या धर्माची जाणीव व्हावी इतकं सुंदर देखणं स्वरूप आपलं असावं. आपण लोकांचं घेऊ नये रे, आपलं लोकाला घ्यायला भाग पडावं. केलाय का कधी विचार? बाकीचे सोडतात का, आपण का सोडायचं? हा, गुरुद्वाऱ्यात गेलात कधी? गंभीर महाराज त्या गुरुद्वाऱ्यात गेलं तर मस्तकाला कापड बांधावंच लागतो, तुम्ही कुठल्याही धर्माचे असा. तिथं फाटके कपडे चालतच नाही, असली पॅन्ट फाटलेली क्रॉप टॉप पण नाहीच चालत. आता बोलल्यावर झोंबल तुम्हाला, पण आमच्याकडे किल्ल्यावर आणि आमच्या मंदिरावर देव कमी कपल जास्त आहेत. तू येते कोण, मी येतो हिकून, भेटू मंदिरात. ती बाप बसलाय तिथं तुझा. हा, अरे जनाची नाही मनाची तरी रे. आपणच असं वागावं आणि आपण लोकांना काय नाव ठेवावं? धर्म जपा रे. फार वेळा ऐकलं असेल तुम्ही, धर्म रक्षती रक्षित आहात. तुम्ही धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करेल. अगदी सोपं आहे की. पातिव्रत्य सांभाळता आलं पाहिजे. या विषयाकडे आलात, जाग्यावर आलात का? तर अनुसया माता फार पतिव्रता होती. किती महाराज पतिव्रत्याचं स्वरूप सांगताना शांडीला माता ताई म्हटली आधी लग्न कर मग तुला. तुम्ही जाग्यावर आले का? हा, लग्न कर. मग तिनं काय केलं, सोमवारी महादेवाच्या मंदिरात गेली. नशीब किती वाईट बघा, जो पहिला दिसला, कारण भिकाऱ्यानं ठरवलं होतं उद्या सोमवार आहे, गर्दी असं आधी देवाची पूजा करून घ्यावी, म्हणून तो भिकारी पहिल्यांदा आलता आणि हिला तोच दिसला. पण तो भिकारी होता हे जाऊ द्या, पण तो कुष्ठरोगी होता, त्याचे हातपाय झडलेले होते आणि शांडिलीला तोच दिसला, पण तिला सत्व सांभाळायचं होतं, तिनं तोच नवरा केला. महादेवाच्या पिंडीवरचा हार उचलला आणि त्याच्या गळ्यात टाकला आणि सांगितलं आजपासून तुम्ही माझे स्वामी, मी तुमच्या अर्धांगिनी, तुम्ही म्हणाल तसं मी जगणार आहे, मला पातिव्रत्य सांभाळायचं. याला कळलं. आता ही आपल्याला सोडणार, आपण कसंही वागलो काही केलं तरी ही आपलं म्हणणं ऐकल्याशिवाय राहणार नाही. कळलं त्याला. टोपलीत बसवलं त्याला, टोपली घेतली डोक्यावर आणि निघाली शांडीला घराकडे. जाता जाता टोपलीत बसून मूर्ख बुद्धीचा होता एकदम. ती हातापायानं झडलेला नव्हता, ती डोक्यानं बी झडेलच होता. त्याला चलत चलत एका वेश्येचं घर दिसलं. सुंदर देखणी वेश्या होती. घरी गेल्या गेल्या तो बायकोला म्हटला, का ग तुला वाटतंय ना मी तुझ्यासोबत संसार करावा, तुझा अंगीकार करावा, तर माझी एक मागणी आहे. येताना जे वेश्येचं घर दिसलं ना, त्या वेश्याला सांग माझा स्वीकार कर, तरच मी तुझा स्वीकार करेल, नाही तर मी तुझ्यासोबत संसार करणार. तुम्ही कधी कधी विचार करता, देवाने माझं किती वाटोळं केलं, देवाने मला किती त्रास दिला, मी आहे म्हणून टिकले, दुसरी कवाच गेली असती. असं प्रत्येक वेळेस विचार करता की नाही? माझ्याच नशिबाला एवढं काय? कितीतरी चरित्र वाचत जा ग माय मावल्या. खूप सहन केलं बायकांनी. आपण करावं असं नाही, पण जेवढं जमेल तेवढं काम आहे ना आपलं. नंतर राहायचं गे, येड आहे ना, दे सोडून. ते डोक्याला नाही लागायचं. आपलं सॅटिस्फॅक्शन महत्वाचं, समाधान महत्वाचं. या मग काय. आता ही वेश्येच्या घरी जाणार आणि वेश्येला म्हणणार माझ्या नवऱ्याचा स्वीकार कर, पण ती वेश्या स्वीकारणार नाही. म्हणजे स्वीकारायला हरकत का, तर हा कुष्ठरोगी. कुष्ठरोग्याला वेश्या कशी जवळ घेईल? तो रोग असा संसर्गाने वाढत जातो. ही स्वीकार कसा करेल त्याचा? मग ही काय करायची, रोज मध्यरात्री उठायची, त्या वेश्येच्या दारात जायची, सडा शिंपण करायची, रांगोळी घालायची, तिचं दार झाडायची, सगळं घरबार स्वच्छ करायची आणि पहाट व्हायच्या आधी निघून यायची. 1.5-2 महिने असंच चाललं. वेश्येनं विचार केला, कोण आहे
माझ्या नीच कुळातल्या बाईच्या दारात कोण हे सडा शिंपण करून जात आहे म्हणून एके दिवशी रात्रीच ती माडीवर लपली. तिने पाहिलं एक सुंदर देखणी तरुण तेजस्वी मुलगी येतेय, तिच्या दारात सडा रांगोळी घालतीये, तिच्या दाराचं झाडून काढतीये. तिने हाताला धरलं, कोण ग माय तू? अगं एवढी चांगल्या घरातली दिसतीस, एवढी देखणी दिसतेस, एवढी चांगली वागतेस, माझ्यासारख्या नीच कुळातल्या बाईचं दार कशाला झाडतेस? ते म्हणे, ताई माझ्या नवऱ्याचं मन आलंय तुमच्यावर आणि माझी अशी इच्छा आहे, मी आयुष्यभर तुमची दासी म्हणून राहील, जमेल तशी तुमची सेवा करेल, कधीच तुमचे उपकार विसरणार नाही. जगाच्या मालकाला तुमच्या सेवेपेक्षा जास्त समजणार नाही, तुमची सेवा त्याच्यापेक्षा जास्त आत्मीयतेनं करेल. फक्त विनंती एवढीच आहे की माझ्या नवऱ्याचा स्वीकार करा. माझा नवरा कुष्ठरोगी आहे. डोळ्यातनं पाणी आलं त्या वेश्यासारख्या बाईच्या सुद्धा. ते वेश्या म्हटली, अगं एवढ्या बायका बघितल्या जीवनात, पण तुझ्यासारखी बाई बघितली नाही ग. अगं तुझ्यासारख्या पतिव्रतेची सेवा मला करता आली तर माझ्यासाठी किती सद्भाग्याचं आहे. कसंही असू दे तुझा नवरा मी स्वीकारायला तयार आहे. तुझी सेवा बघून मी सुद्धा पावन पवित्र आणि तेजस्वी झाले ग. आनंद झाला हिला. नवऱ्याकडे आली, नवऱ्याला टोपलीत बसवलं आणि वेश्याच्या घरी निघाली, तरी नवरा ही जागा बसला नाही. महाराज एक ऋषी होते ज्यांना ब्रह्मानी त्यांच्या एका छोट्याशा खोडीमुळे शूळावर टाकलं होतं. ते शूळ त्यांच्या जठरापर्यंत घुसलं होतं आणि त्या अशा चालतानाच त्यांना अगोदर त्रास होता म्हणून ते अगदी हळूहळू चालत होते. या शांडेलेच्या नवऱ्यानं टोपलीत बसल्या बसल्या त्यांना धक्का दिला. काही गरज आहे का टोपलीतून? आणि त्यांना ते शूळ जास्त लागलं आणि त्या वेदनेनं त्यांनी शाप दिला, ज्याच्या कुणामुळे मला ही वेदना झाली आहे माझा शाप आहे, सूर्योदयाच्या अगोदर तो मेलेला असेल. आता मात्र शांडेलेनं टुपलीच टिकवली. म्हणजे एकतर नवरा करायला गेले तो असला भेटला, बर त्याला यशाचा नाद लागला, बर तिला कसं बस म्हणवलं तर या बाबानं त्याला धक्का दिला. काय करू म्हणली आता? असं नाही म्हणले महाराज ती बरं का. तिनं टोपली याच्यासाठी टेकवली की नवराच मेला तर पतिव्रता कशाची. तिनं असे पदर खवला आणि सूर्याला सांगितलं, ए भास्करा या पतिव्रतेचा सांगणार तुला, तू जर मी सांगेपर्यंत उगवलास ना तर जळून भस्म करेल तुला. काय ताकद महाराज त्या स्त्रीची, जोपर्यंत ती बोलली नाही तोपर्यंत सूर्य उगवू शकत नाही. एवढी ताकद एका बाईमध्ये. माणसं बायांना अंडर एस्टिमेट करतात, ग्राह्य धरतात. कित्येक दिवस झाले पण सूर्य उगवलाच नाही. लोकांनी विचार केला, बाबा सूर्यच नाही उगवला तर सगळं पृथ्वीचं चक्र बिघडेल, निसर्ग चक्र बिघडेल. आता काय करायचं? प्रत्येकानं जाऊन सांगावं, नका करू शांगेला माता तसं, सूर्याला उगवू द्या. ती म्हणली, मला काय करायचं तुमच्या त्रैलोक्याहून? माझा नवरा माझं सर्वस्व आहे. माझाच नवरा मेला तर त्रैलोक्याला काय आग लावायची आहे का मला? तुमचं तिकडं जळ नका, माझा नवरा मिळाला नाही पाहिजे. माझ्यासाठी माझं विश्व माझा नवरा आहे, तुमचं तिकडं विश्व पेटा नका, माझा नवरा फक्त वाचला पाहिजे. म्हणे असा स्वार्थी विचार बरा नाही, कोणाचंच ऐकायला तयार नाही ती. लोकांनी विचार केला, हिला कोणाचं ऐकवायचं असेल तर हिच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता पाहिजे. मग अनुसया मातेला बोलवलं आणि अनुसया मातेला सांगितलं की तिला सांगा हे विश्वाचं चक्र बिघडेल म्हणावं, सूर्याला उगवू दे. अनुसया मातेनं सांगावं, शांगिले सूर्याला उगवू दे, तुझ्या पतीचा जीव जाणार नाही ही माझी जबाबदारी. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता असल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि सूर्याला उगव म्हटलं. जेव्हा बाईनं सांगावं तेव्हा सूर्यानं उगवावं, तेवढी ताकद घरातल्या एका साध्या बाईमध्ये महाराज. तुम्ही जे म्हणता ना बाई काय करते, बाई काय करते, सूर्याला सुद्धा उगवण्यापासून थांबवते महाराज. तर का ती यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्तेत्र देवतः, हे धर्मशास्त्र आहे आपलं. मग काय, अनुसया मातेनं तो नवरा गतप्राण झाला की पटकन कमुंडलातलं पाणी घेतलं आणि त्याच्या अंगावर शिंपडलं. शांडिल्याचा नवरा जिवंत झाला. फक्त जिवंत झाला एवढाच नाही, त्याचा कुष्ठरोग सुद्धा नष्ट झाला. ती शांडिला आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अनुसया माता. हे अनुसया मातेचं हे गुणगान सगळ्या विश्वात झालं. मेलेला माणूस जिवंत केला, मेलेला माणूस जिवंत केला, मेलेला माणूस जिवंत केला. मग नारद मुनीनं हे विश्वातलं सांगणं स्वर्ग लोकात नेऊन पोचवलं. अख्ख्या गावात एकतरी नारद असतोच. निस्ती कळ लावायची, बाकीची भांडणं लांबणं बघायची महाराज. नारद मुनी नारायण नारायण करत गेले. पण नारदांसारखा श्रेष्ठ भक्त नाही बरं का. भक्तिसूत्र सांगणारे नारद. काय नारद महाराज, श्रीमद नारायण 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 हरी नारायण नारायण हरी नारायण भगवान नारायण 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 नारायण
ओळखायला शिका बरं का. आपल्याला जे मिळालंय त्याची ताकद ओळखायला शिका. अरे आपल्यापाशी ज्याची ताकद ओळखता आली पाहिजे. आमचं लय अवघड झालंय. आमचंच किंमत आम्हाला कळली. आमचं तिरुपतीला जातं पण आळंदीला जात नाही. आमचं उज्जैनीला जातं पण दिवला जात नाही. आमचं केदारनाथ बद्रीनाथ करतं महाराज पण सासवडला जात. आमच्याकडे मेंटॅलिटीच खतरनाक आहे. आमच्याकडे ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्याच देवाला गर्दी जास्त आहे. देव सुद्धा प्रचारावर आहे आमच्याकडे. म्हणजे आमच्याकडे ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही. ज्या साबणाची ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपते. आता ह्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ती काय साबणानं झाली रे सुबळ्या. डोकं बिक वापरत जा ना जरा. ह्या कलियुगात 4 लोक एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे ना. या कलियुगात 4 लोक एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. त्याला चाणक्य नीती म्हणायची, ज्याला आताच्या स्टँडर्ड भाषेत ऍडव्हर्टाइजमेंट म्हणतात. आपण कुठला शर्ट घ्यायचा हे एसीच्या खुर्चीवर बसून कोणतरी ठरवतंय. आपण कुठली गाडी घ्यायची हे चांगल्या मॉलमध्ये बसून कोणीतरी ठरवतंय. आपण काय घालायचं, काय लावायचं, काय वापरायचं, कुठं चालायचं, काय बोलायचं हे सगळं कोणीतरी ठरवतंय आणि त्याच्यावर आपलं आयुष्य चाललंय. संत म्हणतात त्या 4तले आम्ही नाही जे लोकांचं ऐकतात. आमच्यासाठी सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तुझ्याशिवाय सत्य जगात काही नाही. त्याची जाण आम्हाला म्हणजे काय भाग्यवान आहेत आम्ही दैवाचे दास. जाण असू दे बरं. स्वतः जवळ जे आहे त्याची किंमत असू द्या. धर्माची, जातीची, मातीची किंमत असू द्या. आपलं कसं झालंय. एक पोलीस आहे. कोण आहे बोलत जा. कोण आहे तुम्ही बोलत जा महाराज बोलत जा. काय आहे. पोलीस आहे. पोलीस आहे. कोण एकदा सांगतात पोलीस आहे. ड्युटी संपली आणि घरी आला. पोलिसाला चोरानं धरलं. कुणाला. पोलिसाला. कुणी धरलं. हे कलियुग आहे बरं. काही तर असं होऊ शकतं. कलियुगात असंच आहे. जनाई म्हणते ना पुण्यवंत पाताळे लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत गेला. चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिमानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. जनाई मातेचं वर्णन आहे. काय देवा जग आहे तुझं. पुण्यवंत पाताळे लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. तेव्हा काय जग आहे. नामदेवांचं वर्णन आहे बघा. लटके झाले कटके तेथे काढके एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काढके एवढे राळे. उडत चिमणी चरत झाले तिचं पाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे काढके एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढके एवढे राळे. कळलं. हे कळायला तुका म्हणे येते पाहिजे जातीचे महाराज बरं का. हे नामदेवरायांचे कूट अभंग आहेत. कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं महाराज बरं का. खोडकर. खोडकर रचना संतांची. संत बी कधी मूडमध्ये आल्यावर खोडकर रचना करायचे. खोडकर म्हणजे कसे लोकाला कळू. लटके खोटे कटके फुटाणे. लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे. राळ राळ माहिती माय. ती संक्रांतीला आमच्याकडं भोगीची भाजी राळ्याचा भात करतात. तुमच्याकडं. आमच्याकडं माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्याकडं. जस्ट आस्किंग माय मावल्या बरं का. तर ते असं म्हणते राळ. मग ते राळ फुगवून फुगवून फार फार एवढं होतं. नामदेवराय म्हणलं राळ फुगवलं ना गाडगे इतकं झालं. काही बोलता का महाराज. राळ कुठं गाडगे इतकं होतं. झालं. चिमणी होती एवढी आणि तिचं डोळं होतं वाटी इतकं. काय महाराज. महाराज असून खोटं बोलता. नामदेवराय म्हणले आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे. विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती. लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाहीये. खरंय. काय खरंय. इथं कर्म कमी भाटा जास्त आहे. ज्ञान कमी ना अहंकार जास्त आहे. अख्ख्या कोरोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. अरे कडू दिलं कशाला. कुटीचा बंगला बांधला आणि बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. त्याच्या दारात गेल्यावर कळलं मातृवटेवर पितृवटेवर आणि छाया खाटावर. आग लावू तुझ्या बंगल्याला. तू लिहितो कशाला. लईच लोक बाबा दाखवणं. लोक इतका बोब हाटाय या कलियुगात. 20-25 हजार लोकांची पंगत एका पट्ट्यानं घातली. म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व, काय मन मोठं, काय विशाल हृदय. 20,000 लोक खाऊ घातली.
शेजारचा म्हणला ताई लय नका वरडू, त्यानं काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग कशामुळे खाऊ घातली? ती मला इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुत्तीवल्या ती. हा कुठल्या मेंटॅलिटीने परमारतय रे? हा स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी जगाच्या मालकाचा वापर केला जातो. हा किती मोठा स्वार्थ आहे. संत आणि भामटा यातलं फार लवकर तुम्हाला मी वर्णन करून सांगते. जे स्वतःचं कौतुक करतो तो भामटा आहे. जो फक्त पांडुरंगाचं कौतुक करतो ते माझ्यासाठी संत आहेत, मग तो कसाही असला तरी चालेल. हे भक्त ऐसे जाना जे देही, जे स्वतःची किंमत करत नाही जगाच्या मालकाची करतात. तुकोबारांना विचारलं सामर्थ्य एवढं गाथ्यासारखं, तुकोबाराय म्हणले माझं नाही. तुका म्हणे माझं बोलविता देवा, पुलिया बळे नाही मी बोलत सखा, कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. हे सगळं त्याच्यामुळे आहे रे. खूप कृपा आहे महाराज माऊलींची. आजच्या पिढीला माझी विनंती आहे, MPSC करताय, UPSC करताय, लॉ करताय, पॉलिटेक्निकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग करताय, BHMS MBBS कुठल्याही सायन्सच्या फील्डमध्ये आहात, संसार करताय, व्यापार करताय, राजकारण करताय, समाजकारण करताय, आयुष्यात काही करायचं तुम्हाला, कुठलाही प्रश्न अडू द्या, कितीही संकट येऊ द्या, किती अपयश पदरात पडू द्या, माझी विनंती आहे तुमच्या चरणावर मस्तक ठेवून सांगते, एकदा ज्ञानेश्वरी हातात घ्या, प्रत्येक वाट रिकामी होईल विश्वासाने या व्यासपीठावर सांगते. जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबा आहेत. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले ते लखलखीत दिसे, तर या विजू माझे असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. सायंटिफिकली कुठल्याही गोष्टीचं सॅटिस्फॅक्शन तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये मिळेल. चाचोचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. तुम्ही खोट्याला खरं म्हणताय, इथं चुकताय, आणि चुकली या वर्म फेरा आणि मग म्हणताय यश पदरात पडत नाही. अरे काय केलं ना आम्ही? काय काय वय आहेत आमची? दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात त्याचं नाम आहे, हरिपाठ पाठ आहे, ज्ञानेश्वरी हातात आहे, जगाच्या मालकाला मानण्याचं सामर्थ्य आहे, स्वतःचं दास एवढं दासत्व दिलं की जगाच्या मालकाने आम्हाला इतकं जवळ केलं, आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवतोय. आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवतंय, कारण आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलंय. काय दिलं नाही? प्रसिद्धी दिली, संपत्ती दिली, सत्ता दिली, वैभव दिलं, स्थैर्य दिलं, धैर्य दिलं, हे सगळं भोगता येईल एवढं समाधान दिलं. देणं गरजेचं नाही, जे दिलंय ते भोगता येण्यासाठी फार मोठं सामर्थ्य लागतं. एखाद्या श्रीमंताला विचारलं, अहो काहीच कमी नाही तुमच्याकडे, काय ते बघण्यासारखे बंगले, हो 2 मिनिटं नजर थांबते तुमच्या बंगल्यावर, काय त्या गाड्या, काय ते घोड्या, अहो काय खावं कळत नाही, 4 माणसं पुढे 4 माणसं मागं, काय वैभव आहे हो तुमचं. तो म्हणलं सगळे, पण समाधान नाही. आम्ही तुकोबारांना विचारलं, सगळं जगाला लुटलत किंवा तुम्ही? घरातली कोठाऱ्याची धान्य, या धान्याची कोठारं सुद्धा या जगांसाठी रिकामी केली. तुमची बायको लेकरं अन्न करून मेली, तरी तुमच्या चेहऱ्यावर दुःख कधी दिसलंच नाही. तुकोबाराय म्हणले जे व्हायचं ते होणारच आहे, काळजी काय करायची. सामर्थ्याने गांभीर्याने विचार केला. सगळं असूनही भोगता येत नाही, काय दुर्दैव आहे. अरे काहीच नाही तरी समाधान सोडून जात नाही, काय सुदैव आहे. हे सगळं भगवंताच्या नामचिंतनामुळेच तर आहे. सायंटिफिकली सांगायचं काय, आपल्या शरीरातली पॉझिटिव्ह एनर्जी, आपण ज्याला सकारात्मक भावना म्हणतो की मी करू शकतो, आय विल डू इट, हा जो आत्मविश्वास आहे, हे भगवंताच्या नामचिंतनाने प्रखड होतो, प्रबळ होतो, परखड होतो. आणि याच्यामुळे आपण काहीही करू शकतो, जगाला तोंड देऊ शकतो, संकटांना मात करू शकतो, कितीही अपयश आली तरी पचवायची ताकद निर्माण होते. देव काही चमत्कार वगैरे करत, असं काही चमत्कार वगैरे नसतो, ही तपश्चर्या असते. ज्ञानोबारांची भिंत चालवली गेली, तुकोबारांचा गाथा तरला, रेड्यामुखी वेद बोलवला गेला, नातांच्या घरी 36 वर्ष जगाच्या मालकाने कावडीनं पाणी वाहिलं. हा चमत्कार नाहीये, प्रथम हे डोक्यात घ्या. चमत्कार जगात घडत नसतो, घडतो तो चमत्कार नसतो, ती जादू असते. हा त्याचा खेळ आहे जादू म्हणजे. चमत्कार कधीच घडत नाही. महाराज लोकांच्या पाया पडले, लेकरू होतं म्हण, माणूस आहे का भूत आहे तू? अशी पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको गोबलाई केली असती. भाषा माझी नाही रे, 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. तुकोबारांचं स्पष्ट वक्तव्य, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. हा वारकरी संप्रदाय नाहीये. वारकरी संप्रदाय ट्रान्सफरंट आहे. मी जसा आहे तसा जगाला दाखवावं. मी असं राहतो, मी असंच राहतो, मी तसं राहतो, मी तसंच राहतो. लोक काय करतात, स्वतः खूप चांगलं असायचं आव्हानतात. अरे ठेवू द्या ना जगाने नावं, काय फरक पडतोय. तुकोबाराय म्हणले, लोक जैसा हो का धरिता धरविना. लोकांचं तोंड म्हणजे वकारी, याला कोणी हात लावता. पण जसे आहात तसे राहा.
उगा ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करा, देव लवकर भेटल तुम्हाला. नाही भानगडीत पडायचं नाही रे. मी असाच आहे, मी असाच आहे, जसा आहे तसा आहे, फक्त समाधानी राहा या विषयाकडे. मग हे सगळी चमत्कार नाही आहेत. ज्ञानोबरांची भिंत, तुकोबरांचा गाथा ही माझ्या संतांनी केलेली तपश्चर्याचं फळ आहे, ज्याला पांडुरंगाची कृपा म्हणतात. हे तपश्चर्यानंच शक्य आहे. चमत्कार घडत नसतो, तपश्चर्या लागते. उद्यमेन ही सद्यंती कार्याने मनोरथ आहे, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जात नाही. सिंहाला पोट भरायचं म्हणल्यावर हरिणाच्या पाठीमागं पळावंच लागतं, आणि हरिणाला स्वतःचा जीव वाचवायचा म्हटलं की सिंहाच्या पुढं धावावंच लागतं. पळल्याशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या या विषयाकडे. मग काही नाही महाराज. हे अनुसया मातेचं नारद मुनींनी, तुम्ही जागेवर आले का? तुम्ही जागेवर आले का? फिरत जा पण येत जा महाराज. अशी इष्टीच्या आपल्याला थांबत असती, गाव युस्तर सोडायची नसते. मग अनुसया मातेचं हे कौतुक, हे गुणगान नारद मुनींनी वर जाऊन, सावित्री ब्रह्मांची पत्नी, लक्ष्मी नारायणाची पत्नी, आणि पार्वती माहिती की तुम्हाला, उगच बोलवलं मला, महादेवाची पत्नी बरं का. अशा तिघी जणी पशी जाऊन नारदानं चालू केलं. काय त्या अनुसया अख्ख्या त्रैलोक्यात त्यांचा गाजावाज. तुमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता म्हणायला लागले सगळे त्यांना. देवांच्या बायकांच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली, द्वेष, मत्सर निर्माण झाला. त्यांना वाटायला लागलं आमच्यापेक्षा मोठी, आमच्यापेक्षा मोठी. या तिघींनाही रुसून बसल्या. विष्णू आले. काय झालं ग लक्ष्मी? मी आलो तरी तू जवळ आली नाही, मी आलो तरी तू मला विचारलं नाही, मी आलो तरी तू माझ्याशी बोलली नाही. तेव्हा आम्ही नाही. जा. काय झालं रुसायला? जा. ही कसं आहे, मोठे पण बायकाचं ऐकत होते, पण मोठ्यांचं उघडं पडत नाही, आपल्यासारख्याचं बोलतो उघडं पडतो महाराज बरं का. हा. मग देव म्हणले काय झालं लक्ष्मी रुसायला? काही नाही म्हणे, जा, आम्हाला नाही बोलायचं तुमच्याशी. काय झालं नाही बोलायला? आणि 3 हट्ट समोर काही चालत नाही. राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट, या 3 हट्टासमोर काहीच चालत नाही. बायको हट्ट करून बसली. आणि नारद मुनी आलते, ते म्हणले ना आमच्यापेक्षा सत्वशील पत्नी म्हणे अनुसया माता, आणि सगळं त्रैलोक्य त्यांचंच गुणगान गायला लागलंय, आणि माझी इच्छा आहे की तुम्ही सत्वाची परीक्षा असं करून लक्ष्मी. जा, मग तुमची उद्यापासून भाकरी बंद. विष्णू म्हणले बरं आहे बाई, जा तुम्ही खाली महाराज बरं का. आता मी काय प्रत्येकाचं सांगत बसत नाही, अगदी सेम पॅटर्न तिघींना पण केलं. मग आता 3ही देव खाली सत्व घ्यायला, सत्वाची परीक्षा घ्यायला आले. अनुसया मातेजवळ आले. अनुसया मातेनं पाहिलं भिक्षुक आलेत दारात. भिक्षुकांचं रूप घेतलं होतं. भिक्षाम दे ग माई असं स्वरूप केलं. आणि भिक्षा देताना त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली, आम्हाला भूक फार लागली आहे, पण आमची एक इच्छा आहे, आम्हाला जेवण तुम्ही निवस्त्र होऊन वाढावं. आता अनुसया मातेनं विचार केला, मी पतिव्रता बाई आहे, परपुरुषासमोर निवस्त्र होणं तर शक्य नाही, पण भिक्षुकाला भिक्षा न देणं हा सुद्धा अधर्म ठरेल. मग काय करावं? तुम्ही जेवायला बसाव, मी स्वयंपाकाचं बघते, तुम्ही म्हणाल तसं वाढते, काही हरकत नाही. मग आतमध्ये बोलवलं, छान रांगोळी वगैरे काढली आहे आणि छान बसवलंय तिघांनाही. महाराज स्वयंपाक बनवलाय आणि ताटं वाढल्यानंतर त्यांनी म्हटले ताटं तर वाढले, आता तुम्हाला निवस्त्र व्हावं लागेल. मग आता काय करायचं? त्या कमंडलू मधलं पाणी घेतलं, तिघांच्याही अंगावर शिंपडलं, आणि 3ही देव बाल स्वरूपामध्ये. बोला श्री गुरुदेव दत्त भगवान की जय. 3ही बालक अगदी बालक झाले 3ही देव. त्या 3ही बालकांना स्वतःच्या स्तनाचं दूध पाजलं आणि त्यांची भूक, कारण पुन्हा जेवण नाही ना, मग स्तनाचं दूध पाजलं, आई होण्याचा आनंद मिळाला. आणि महाराज त्या 3ही बालकांना पाळण्यात ठेवलं. या तिघींनी विचार केला लई वेळ झालं, आपली हिकडची स्वारी आलीच नाही. हा, 3ही खाली आल्या. अनुसया मातेला विचारलं, देव आलते कुठे आहेत? आणि ती काय ती पाळण्यात आहेत म्हणे, आम्हाला न्यायचेत म्हणे, न्यायला हात पुढे सरसावला. पण लक्ष्मी माता म्हणली, चुकून जरी दुसऱ्या देवाला हात लागला तर आपलं सत्व हरण. ह्या 3ही पैकी आपला नवरा कुठला हेच ओळखू ना. लोकांच्या बायकाच्या परीक्षा घ्यायला आलते, इथं ह्यांच्याच परीक्षा चालू झाल्या. ह्यांना आवते, बाकीचं ती पतिव्रता वगैरे सोडू द्या, नवरा ओळखू ना. बायको पतिव्रता असू नाही तर नसू, पण बायकोला नवरा तरी ओळखू यावा का नाही? आपला कुठला आहे ती आता नवराच ओळखू ना. बसा बोंबलत म्हणून लोकांची लय फजिती करायची नसती. लोक्यासाठी खड्डा घातला की स्वतः पडल्याशिवाय
राहत नाही. आपलाच नवरा ओळखू ना. ते म्हणे आई चुकलं आमचं, तुमचं सामर्थ्य ओळखायला चुकलो आम्ही, विनंती आहे हे तीनही देव मोठ्या स्वरूपामध्ये करा, हे बारक्यात आम्हाला ओळखू येत. अनुसया माता म्हणल्या मी तिघांनाही मोठं करायचं सामर्थ्य देईल, फक्त विनंती एवढीच आहे की पुन्हा या देवांनी माझ्या पोटी जन्माला यावं. तीनही देव मोठे झाले आणि आशीर्वाद दिला. अगदी नियमानुसार, निसर्गाच्या नियमानुसार 9 महिने तुमच्या गर्भात राहून तुम्ही कळा सोसून आम्हाला जन्म द्याल, हा आशीर्वाद तुम्हाला देतो. अनुसयाच्या मातीच पोटीच हे त्रिगुणात्मक आणि अगदी निर्गुण निराकार भगवंताचं दत्त स्वरूप जन्माला येईल, अशी विश्वांची ओळख होईल. आणि मग या दोघांनी वृक्ष पर्वतावर आत्रेय ऋषी आणि यांनी तपश्चर्या करावी, देवपोटी जन्माला यावे. त्यामध्ये दुर्वास हा शिवाचा अवतार, चंद्रमा हा ब्रह्माचा अवतार आणि दत्त हा विष्णूचा अवतार. सहा हात तया माझा दंडवत, तया माझा दंडवत, तया माझा दंडवत. तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत, तया माझा दंडवत, तया माझा दंडवत. काकी झोळी पुढे श्वाना, हे वर्णन आहे तुकोबारांनी केलेलं. फार सुंदर भगवंताचा अवतार महाराज. आता मी हे सांगण्याचं कर्तव्य सामर्थ्य एवढंच आहे की तुम्ही जिथे आहात तिथे भगवत भक्ती करत असाल, पातिव्रत्य सांभाळत असाल तर जगाचा मालक सुद्धा पोटी येतो. ज्ञानोबा हेच अगदी साधी भाषेत सांगतात. आसोनी संसारी जीवे वेगू करी. आपल्याला सगळे वेदशास्त्र ग्वाही देतात, तुम्हाला काहीच करायचं नाही आयुष्यात येऊन. हरिमुखे येईल तैसा बोल रामकृष्ण, जसं जमेल तसं. आता नीट ऐका, तुम्ही म्हणाल भगवंताच्या दारात जायचं असं तरी म्हणताना लक्ष देऊ नाही का? हरिपाठ इतकं किचकट काही नाही, सुरुवातीलाच म्हटलं भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात असं वर्णन नाही आहे ज्ञानोबरायांचं. साधी यल्या भूतकाळ आहे, साधून झाल्यात त्या. मुक्ती साधणारा परमार्थ आपला नाही, आपल्यासाठी घेईन मी जन्म याजसाठी देवा उपजोनी या पुढती येऊ, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म हवाय, कारण वैकुंठी तू ऐसे नाही. स्वर्गीची आम्हाला इच्छिता ती मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. कर्म आहे तर आयुष्य आहे, आयुष्य आहे तर नामचिंतन आहे, आणि नामचिंतन आहे तर याचा आनंद आहे. पण मुक्ती कुठलेच संत मागत नाही, जन्म मागतात. मग मुक्ती साधन असं ज्ञानोबराय कधीच मरणार नाहीत. ज्ञानोबरायांसाठी माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा, आणि हे फक्त मानव जन्मातच शक्य आहे. ज्ञानदेवे वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्तपीठा, म्हणून महावैष्णव ज्ञानोबराय. ते मुक्तीची अपेक्षा करत नाही. नीट ऐका, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी कधीच म्हणणार नाही योग योग करा. न लगती सायास जावे सुखे येतो घरा. देव जर आपल्याकडे येतो तर आपण देवाकडे जायचो कशाला? बरोबर आहे ना? द्वारकेचा राणा, मग कशाला देवाची द्वारे? नीट ऐका, याचं वर्णन असं नाहीये की भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात. याचं वर्णन असं आहे, तुम्ही भगवंताच्या दारात क्षणभर जरी थांबलात तरी 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही, इतकी ताकद माझ्या भगवंताच्या दारात आहे. तिथे नाही थांबता आलं तरी हरकत, क्षणभर थांबलात तरी हरकत. आसोनी जिथे आहात, जो व्यापार करताय, जो कर्म करताय, जे काही जीवनशैली जगतायत, त्यात फक्त भगवंताचं नामचिंतन असू द्या. हरिमुखे देवाच्या दारात नाही थांबता आलं तरी चालेल, हरिमुखे मुखात भगवंताचं नाम ठेवा. आणि भगवंताचा वास कुठे होतो तर सर्वागटी रामदेहा देही एक. माऊलींचं वर्णन आहे, जिथे दिसे भूत तेथे मानी, जे भगवंता भक्तियोग निश्चित जाण माझा. इथे साध्या भाषेत भरला घनदाट हरी. देव सगळीकडे आहे, देव सर्वस्व, इत्र तत्र सर्वत्र देव आहे. मग आम्ही विचारलं देवाला, देवा जर तुम्ही सगळीकडे आहे तर तुमच्या दारात जायचं कशाला? आम्ही म्हणत नाही त्याच्या दारात जा, पण कसं आहे ना, आम्हालाही कधी कधी सुखदुःख सांगावंसं वाटतं. मग आमच्या जवळ हक्काचं कोण आहे? यग यग विठाबाई, यग यग विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, हा एक एक विठाबाई, एक एक विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. हे मानी चंद्रहार
पुण्याची गंगा. आपण देवाच्या दारात देवाने बोलवलंय म्हणून जात नाही, आपल्याला गरज आहे म्हणून जातोय. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. कशासाठी? देवा सांगू सुख दुःख, देव निवारील. जगाला नाही सांगायचं, ही लोक मजा बघतात आपली. लोकाला गाडी आणलेली बी सांगायची नाही, हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं नेलेली बी सांगायची नाही. कसं असतंय, आणलेला स्टेटस ठेवला की गेलेली त्याच्या आधी कळत असते महाराज बरं का. म्हणून आणलेला स्टेटस ठेवायचा नसतो. ही लोक उगा आपल्या मराठी भाषा बघा तमाशा बघायला असतात महाराज. ह्या लोक आपल्याकडे मन आहे बघा, रडून ऐकतात आणि हसून सांगतात. हे जग आहे. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही आहे. देवा सांगू सुख दुःख, त्याला सांगू तो ऐकतो. देवाला मुंगीच्या पायातल्या पैंजणातल्या घुंगराचा सुद्धा आवाज ऐकू जातो. आपलं सांगणं ऐकू येणार नाही. केलाय कधी विचार? सुदामांच्या घरी खायला अन्नाचं कणी सुशीला सुदामांची पत्नी रडून सांगतीये, स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, मागा ना, देणार नाही का? मी का मागावं? न मागता देतो तोच तर भगवंत आहे. मी मागणार नाहीये, विश्वास आहे तो दिल्याशिवाय राहणार नाही. तरी बायकोच्या हट्टापायी मुठभर पोहे घेऊन निघाले द्वारकेकडे. ती सुंदर द्वारका पाहिली. देवानं बघितलं माझा मित्र आलाय. सुनते ही तोडे चले आई मोहन, ले गाया गली से सुदामा को मोहन, ले गाया गली से सुदामा को मोहन. हुआ रुक्मणी को बहुत ही अचंबा, ये मेहमान कैसा अजीब गया. अरे त्वार पालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीबा गया. देवानं मिठी मारावी, सोन्याच्या सिंहासनावर सोन्याचा मुकुट डोक्यावर घालावा, चंदनाच्या सुगंधाचे रेशमाच्या काठ्यांचे धोतर घालायला द्यावी, शेले घालायला द्यावे. 4 दिवस अगदी साधोपचार करावा. पण सुदामांचं मन जरा सुद्धा हल्लं, जरा सुद्धा मोह निर्माण केला. म्हणले देवा आता येतो, घरी माझी पत्नी माझी वाट बघत असेल, आता येतो. देव म्हटले सुदामा निघता या. पण सुदाम्यानं अंगावरचे सगळे चांगले कपडे काढावे, मुकुट काढावा, देवाच्या हातात द्यावं आणि म्हणावं देवा तुझं तलान माझं, तुझं घ्यावं इतका मोठा अधिकार माझा नाही. पुन्हा आपलं फाटकं धोतर फाटका सदरा घातला आणि निघाले सुदामा. देव म्हणले एवढे दिवस राहिला, एवढं सुख उपभोगलं, पण मोह झाला. विचार करा आपल्यात आणि बघतात किती फरक आहे. आपण हॉटेलमध्ये जेवण केलं तर बडीशोप सुद्धा बांधून आणतो, कमीत कमी थोडी जास्त तरी घेऊन येतो महाराज, कारण ती फुकट असते महाराज. देवानं दिलं पण सुदाम्यानं घेतलं. ते म्हणले माझ्या नशिबात असेल तर तुम्हाला न सांगता देशील, असं तुझ्या समोरून घेणार. नाहीच घेतलं सुदाम्याने. देव देतोय पण सुदाम्याने घेतलं नाही. सुदामा मनात जगाचा मालक भेटला हा आनंद घेऊन निघाले. अरे विश्वाचा नाथ भेटला, अजून आयुष्यात काय मोठं धन पाहिजे. महाराज तसेच गेले. ते पोचायच्या अगोदर माझ्या पांडुरंगानं, माझ्या कृष्णानं, अरे माझ्या विठ्ठलानं सुदाम्याची अख्खी नगरी सोन्याची केली. याला विश्वासाचं फळ म्हणायचं. थोडस विश्वास ठेवा. म्हणतो नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा. आपले पण दिवस येणार, जी भावकीनं आपली इज्जत खाल्ली त्याची पण जाणार. आज त्याचा बंगला आहे, उद्या आपल्या पण असणार. आज तो आयटीत फिरतोय, उद्या आपले आईबाप फिरणार. पण थोडा वेळ द्या. आपली पोरं घाई करतात रे. आपलं कसं झालंय, एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला मी ताई झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय, तरी वाढत नाही. कसं वाढेल रे दाद्या? प्रथम त्याच्या मुळाला जरा मातीशी लागू तर दे, त्याला थोडी हवा पाणी मिळू तर दे, वाढेल रे वाढेल. आपले पण दिवस येतील आणि आणायचे बरं. भक्त राहतो म्हणजे काही शेळपाटलेले राहायचं नाही. भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळांच्या माती हानू काठी. अरे आपल्या धर्माला कोणी हात घालायला लागले ना, झेंडा खालीन दांडावर करून धोत्राची ताकद दाखवायची. आपल्याशी प्रेमाने वागले तर अंगचं धोतर सोडून त्यांची लाज राखायची.
पण आपली लाज काढायला लागले मग सोडायचं. संतांची वाच्यता आहे बरं काही. वारकरी म्हणजे काय साधे सुद्धा नाही. अरे वारकरी शंभूराजांच्या त्या युद्धामध्ये सहभागी झाले आणि पंढरीची वारी चालू केली. सोपं नाही रे. इतिहास वाचत जा पोरानं, नाहीतर अवघड होईल. आजही तरुण पिढी क्वाटरीसाठी कोंबडीसाठी साहेब 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 भिकारी पाया पडता का साहेबाच्या रे. डीपीला साहेब, प्रोफाईलला साहेब, स्टेटसला साहेब, साहेबाचा बर्थडे 4 महिने कमिंग सून. खरं आहे दादा तुझं. कधी इतिहास वाचलाच नाही करे. करे तरुण मंडळी. 56 लाख कोटीचं तख्त शंभूराजांना मुघल देत होते. आकडा ऐका, आकडा येईल. कळलं त्यालाच कळलं. 56 लाख कोटीचं तख्त शंभूराजांना मुघल देत होते. विचार करा, ज्यांनी 9 वर्ष यांना खेळवलं ते मुघलांच्या हाती लागले कसं काय. जे आपण आज वागतोय तेच कुणीतरी काही वर्षापूर्वी वागला, म्हणून माझे मुघलांच्या हाती माझं राजा गेलं. 2-4 जमिनीच्या तुकड्यापायी, 2-4 पैशापायी कुणीतरी धर्माशी, मातीशी आणि स्वराज्याशी गदारी केली, म्हणून मुघलांच्या हाती माझ्या शंभूराजाला आणि त्यांच्या केसाला धक्का लावायची ताकद यांच्यात नव्हती आणि तेवढी लायकी बी नव्हती. जेव्हा आपलीच दगा करतात तेव्हा इतिहासाला कलंक लागल्याशिवाय तोच लागला गेला. मुघलांच्या हाती साखळी बांधलेले माझे शंभूराजे 42 दिवस तडपडत होते. 32 वर्षाचं तरण बांड पोरग, पण काय साधे मानो. तो सेनापती आला औरंगजेबाचा आणि सांगायला लागला औरंगजेबाला, जहापना क्या हुआ, इतना क्यों कांप रहा है, तेरे रोंगटे खड़े हो चुके हैं, ऐसा क्या देखा, ऐसा क्या सुना कि मौत दिखी ऐसा भाग रहा है. क्या बताओ जहापना, छोटी मुंह बड़ी बात कह दूंगा लेकिन माफ करना. इतने वीर देखे, इतने शूरवीर देखे, इतने वीर देखे, इतने शूरवीर देखे, इतने राजे देखे, लेकिन जहापना मौत भी कांप उठे ऐसा शंभू राजा जैसा वीर इस आंखों ने आज तक नहीं देखा. क्या बंदा है, क्या नेक बंदा है. ऐसा बंदा इस स्वराज्य में होगा तो इसका बाल तक आप जैसा वाका नहीं कर सकता. नामुराद जबान को लगाम दे. दुश्मन की प्रशंसा कर रहा है, शर्म नहीं होती. देख, इस विश्व का सबसे बड़ा सल्तनत का राजा क्या करेंगे. जरा अपनी औलाद और शिवा की औलाद को देखो, फर्क पता चल जाएगा. औरंगजेब स्वतः जाता है, लाओ उस समहा को लाओ, मेरे सामने खड़ा करो. देखते हैं कब तक नहीं झुकता. बता दे संभा, कहाँ है स्वराज्य का खजीना. जब तुम लोगों ने सूरत लूटी तो एक बर्तन तक नहीं छोड़ा. उसकी जल आज तक हमको चुभ रही है, उसका बदला लेना है. बता कहाँ है स्वराज्य का खजीना. अरे शंभू राजानं छाती फुगवून नजर वर करून हसत सांगावं, अरे स्वराज्याचा खजिना पाहिजे होय रे तुला. जा रायगडाच्या शंभूरायांच्या शिवरायांच्या पायथ्याशी दडलेला आहे, घे. त्या निमित्तानं तुझं मस्तक माझ्या बापाच्या चरणावर लागल आणि तुला स्वर्ग मिळेल. हे स्वराज्याचा खजिना आहे. औरंगजेब जाग्यावर स्तब्ध झाला. क्या बोल रहा है संभा, इतना मारा, इतना जलील किया, फिर भी तेरा गुरूर नहीं जाता. औरंगजेब, इसको स्वाभिमान कहते हैं. बता, जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम बता. राजाने म्हणावं, अरे स्वराज्याची लेकरं आहेत आम्ही, शेतकऱ्याची पोरं आहेत, अरे रक्त चांगलं आहे आमचं. अरे ज्यांनी आम्हाला साथ दिली, प्राण गेला तरी त्यांना आयुष्यभर रक्षण करणार. हे रक्त आहे आमचं. तुझ्यासारखं कुणाचंही नाव घेऊन त्यांना वाईट बनवत नाही आम्ही. बहुत हुआ संभा, तेरी नजर मेरी नजर में खूब रही है. बहुत हुआ संभा, तेरी नजर मेरी नजर में खूब रही है. इस सल्तनत को सलाम कर, जिंदा छोड़ दूंगा, जिंदगी बख्श दूंगा. पूछ. सेनापति म्हणतोय, जहापना ऐसा मत कहो उनको.
इतना जलील किया, पाव मरोड़े हाथ मरोड़े नाखून उकाड़े, पाव की उंगलियां हाथ की उंगलियां छांट दी, जबान काट दी, आग से लथपथ सलई उनके नजर के आर पार कर दी। जहां जहां मारा उस जगह पर जख्म ताजा हो जाए इसलिए नमक लगाया, फिर भी आहा तक उनके मुंह से नहीं आई, आपसे नहीं घबराएंगे वो। देखते शिवा का बच्चा कब तक नहीं झुकता। सळी आगीत घातली, दळपती सळी नजरेत घुसली आहे, अरे जबान काटली आहे, अरे जीभ तोडली आहे, हात पाय उलटे करून मारले, तिथं का त्रास, झाडाच्या साली काढावा तशा अक्षराच्या साली काढल्या, कुत्र्याला गाव घातल्या, झाला त्रास व्हावा तिकटाची पेटाची चलन राजाच्या अंगावर केली, आणि रोज एक अवयव कापला, 42 दिवस राजा लढला, आणि शेवटच्या दिवशी खाली फुगून नजर वर करून सांगितलं, हे नालायका, अरे मृत्यूचं भय कुणाला देतो, अरे मृत्यूवही तांडव करावा अशा हिंदू धर्मात जन्माला आलो आहे, अरे कुणाला सांगतोय मरायला, काय मारायचं ते मार, काय जीवाची लहरी करायची त्याच्यात, तोपर्यंत अंगात शिवाच्या रक्ताचा थेंब आहे, तोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शिवाचा छावा तुझ्यासारख्या हलक्यात कुत्र्यासमोर नजर झुकावणार नाहीये, असं म्हणत माझ्या राज्यानं प्राण घालवला, पण नजर सुद्धा खरी नाही। त्या बापाची लेकरं आम्ही या भ्रष्टाचार्यांच्या चरणाला हात लावावा तरी कसा, जिने आमच्या टाळूवरचं लोणी सुद्धा चाटून खाल्लं, आम्ही साहेब आले म्हणून त्यांच्या पायात पडावं तरी कसं। अरे मस्तकच ठेवायचं ना तर माझ्या आळंदीतल्या ज्ञानोबारांच्या संजीवन समाधीवर मस्तक ठेवा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल, ही सात्विकता आहे। इतकं रक्त सळसळतं ना माझं जेव्हा पोरं राजकारणी लोकांच्या पायाला हात लावतात, तुम्हाला माहित नाही की त्यांची काय पात्रता आहे, कधी कधी विचारच, खरंय म्हणा, मी पण कुणाला विचार करायला सांगायला लागले, 500 1000 मतदान करणाऱ्या जाती आपल्याला इतिहास कळणार आहे का? आपल्याला फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गुलगुल साडी, बस तुझी दाढी जळू दी, माझी बिडी पिटू दी, माणसं नाही ना काय आपण। चला सोडा विषयाकडे, फार अवघड नाही, एवढं सगळं करायचं नाहीये, खूप करून ठेवलंय, जपायचं आहे, फक्त कपाला गंध लावायचा आहे, फक्त मी त्या धर्माचा एवढं सांगायचं आहे, फक्त माझा बाप माझी माय मला समजून घ्यायची आहे, काही अवघड नाही आहे, फक्त मुखात त्याचं नाम ठेवायचं आहे, जसं जमेल तसं। आत्मी येते ना, भजन आहे रे, अवघड नाही आहे, देवाचं नाम घ्यायचं काय अवघड आहे मला सांगा, अमृता हुनी कुठं नाम तुझे देवा म्हणा माझा केशव आहे, का बाणा गे आपोआप म्हणते, एकदा भजनाची आवड, भजन कसं बी असू द्या गोड आहे महाराज, जुनी भजनं गोड होती बघा, भजन लेकरांची सेवा केली तू आई, कस पांग फेटू कसा उतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला, माय बाप जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा विठू माऊली तू, माऊली जगाची, विठू माऊली तू, माऊली जगाची, माऊलीत मूर्ती, माऊलीत मूर्ती, माऊलीत मूर्ती, पाऊले चालती दुखी संसाराची सोडणी गाठ, पाऊले चालती फिरत्याचा का
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी हरी हो यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी काना वाजवितो बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ अग गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ ऋतुला पायी काढा या आडवाटा नंदाचा कारटा होता जोडीला म्हणून मी आले कोडीला होता जोडीला म्हणून मी आले कोडीला कसं गोड बोलून तू काटा काढीला ग बाई 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 ऋतुला बाई नाही बस गोडवा थोडाच असतो महाराज बरं का भजन आहे रे कसंही गायलं तरी आनंद आहे गार जमतय डोंगराची हवा न बायला स्वा फक्त विनंती एवढीच आहे भजनात नशा असावी नशेत भजन नसू नये जर बाटलीशिवाय तुझी ढोलकी वाजत नसन तुला आराधी म्हणायचा का अरे गांजाशिवाय तुझा झांजा आपटत नसन तुला गोंधळी म्हणायचा भजन गोड आहे रे हे शब्दच गोड आहेत आपल्या मराठीचे मराठी इतकी गोड भाषा दुसरी कुठली काय वात्सल्य काय प्रेम काय करुणा पहिली माय लेकराला झोपी घालायची तरी अंगाई म्हणायची निमोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई आज माझ्या पाडसायला आज माझ्या पाडसायला झोप काक येत नाही निमोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला बाई तिचं वात्सल्य तिची करुणा शब्दात उमटून यायची काय झोपली कोठ्यात काय झोपली कोठ्यात गरट्यात चिबुताई पैरसांच्या विळींवरी झोपल्या गजाई जुई मीठ पापण्या डोळ्यांच्या मीठ पापण्या डोळ्यांच्या गाती तुला मी अंगाई निमोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई निमोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग शब्द आता कचकच कांद्याला ह्यातलं वात्सल्य कळणार आहे का ही उडत्या चालीवर जगणार गवाडे तुझ्यासाठी गेले वनात खरं आहे दादा आम्ही कलाला किंवा कलाकारांना वाईट म्हणत नाही कला पहिल्याही होत्या कलाकार पहिलीही होते तुम्हाला लावणी आठवते का नाही मला माहीत नाही पण एक लावणी आहे लावणी भुलली अभंगाला अशी लावणी आहे लावणी कुठं भुलते तर ती अभंगाला भुलते असं त्या कवीचं वर्णन आहे कलाकार वाईट नाही किंवा कला कुठलीच वाईट नाही फक्त आपण जगासमोर एक काय इतिहास मांडतोय काय सामर्थ्य मांडतोय हे फार महत्त्वाचं असतं गोड तर सगळंच आहे रे नाचणे इतकं गोड तर काही नाही जगाचा मालक सुद्धा नाचत होता नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जणी म्हणे ज्ञान देवा बोला भंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग देवा पण एवढं सामर्थ्य आमच्यात नाही आम्ही संसारिक माणसं आहेत आमचं कसं सांगणार आहे देवा ज्ञानोबराय म्हणले काही हरकत नाही ना तरी दरवी जैसी रिघोनी नाना रसी परी तरस स्वादासी नेणी जेवी दरवी माहित आहे दरवी उलतण्याची बहीण आमटीत जाती वरणात जाती पिटल्यात जाती
हा हुशार आहे तुम्ही बाय हुशार आहे पळी पळी आमटीत गेल्यावर तिला महागारी आल्यावर विचारायचं का ग पळी माय आमटीत गेली मग आमटी कशी झाली पळी माय सांगते का आता एवढी डोहळू डोहळू आली की पण सांगत अगदी त्या पळीसारखा संसार करा माऊलींचं वर्णन आहे ना तरी दरवी जैसी रिघोनी जाऊनी नाना रसी प्रत्येक ह्याच्यात जाते ते परी ते रस स्वादासी नेनी जेवी आसोनी संसारी पण जीवे वेगू हे शरीर संसारात असू द्या काम करा व्यवसाय करा सगळं करा पण मन कुठं पाहिजे देवाची हे मग मुक्त्या वगैरे साधायची गरज पडणार सगळ्यात मोठं साधन आहे हरिमुखे साधन चुकलं की महाराज चुकल्यावर मग फेरा पडे आपलं कसं झालंय एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे खरं तर हाच विनोद आहे पण मरू द्या तिकडं महाराज महाराज म्हणले हरकत नाही नारळ घे तुला वर्षात लेकरू होईल हा वर्षानं माघारी आला म्हणला भामटा येतो वर्ष झालं लेकरू नाही महाराज म्हणला दुसरा घे पण माणसात बुंबलू नकोच झालं नाही महाराज दुसरा दिला हा 2 वर्षांनी आला म्हणला पक्का भामटा येतो 2दा नारळ घेतला एकदा लेकरू नाही महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ कधी फसला नाही तुझ्या बाबतीत 2दा फसला तुझंच काहीतरी चुकतंय अचानक महाराजाला आठवलं महाराज म्हणले का रे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागा आली सगळी बायको घेऊन आली तू 2दाही एकटा आला तुझी बायको कुठे आहे ती मला लग्न नाही झालं तुम्ही सांगा एकटा नगरकर किती नारळ दिल्यावर लेकरू होईल मग मी सांगते किती भजनं केल्यावर देव भेटेल बरं का तुम्ही किती वाऱ्या केल्या म्हणून पुण्यवान होणार सांगता येत नाही तुम्ही किती भजनं केल्यावर धनवान होणार सांगता येत नाही पण तुम्ही जिथे आहात त्या संसाराला परमार्थ केलात तर जगाचा मालक तुमच्या घरात वास्तव्य केल्याशिवाय राहणार नाही विचार करा ना अहो लग्न नामदेवरायांचं लग्नाला नवरी राजाई वरमाई गुणाई वरबाप दामुशेठ आणि लग्न लावायला ब्राह्मण पांडुरंग असेल तो संसार दुःखाचा कसा असेल जगाचा मालक साक्ष द्यायला येतो द्वारकेचा राणा तुम्ही जमल तसं कसं जमल तसं क्षणभर हरकत माऊलींचं वर्णन आहे देवाचे द्वारी उभा क्षणभर तेने मुक्तीचारी साधिएल्या तेने मुक्तीचारी साधिएल्या तेने मुक्तीचारी साधिएल्या देवाची द्वारे उभा क्षणभर त्याने मुक्तीचारी साधिएल्या दिले मुक्तीचारी साधिएल्या त्याने मुक्तीचारी साधिएल्या साधा विचार काही नाही क्षणभर जमलं तर क्षणभर काही हरकत नाही पण काय करावं नुसतं दारात उभं राहून जमत नाही मग जिथे आहात तिथे तुम्हा संसारिक माणसंच ना आपण माऊलींचं वर्णन आहे गीतेमध्ये अदर्शन संतत आणि कर्मानुबंधेनी मनुष्य लोके माणूस कर्मानं बांधलेला आहे मग काय करावं कर्म करत राहावं पण मी काय म्हणते कर्मच पांडुरंग करावं बोलावा विठ्ठल पहावा करावा विठ्ठल कर्मच पांडुरंग झालं मग काय जीवनात दुःख राहिलं मला विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता माता पिता माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण नवडे जनधन माता पिता काही नाही त्याला मालक करावं आपण दास व्हावं तेवढं नाही तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम ओ मेरे अलबेले राम तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम जो चाहे करा ले काम मेरे अलबेले राम संतांच्या भाषेत गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी मी तुमचं नाव घ्यावं तुम्हाला जसं वाटेल तसं माझं तुम्ही मला सांगा नीट सांगा विचार करून सांगा आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळतं का आपलं चांगलं देवाला चांगलं कळतं तुम्हाला कळतंय ना आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळतं का आपलं चांगलं देवाला चांगलं कळतं मग करू दे ना त्याला कसं करायचं तसं कशाला त्याला म्हणता असंच कर तसंच कर त्याला म्हणावं तुला जसं जमन तसं हां कारण माझ्यापेक्षा जास्त माझी काळजी तुलाच आहे मग मी म्हणत नाही की माझं चांगलं कर मी म्हणतो तुला जसं वाटेल तसं दुःख देऊ वाटलं दुःख दे त्रास देऊ वाटला त्रास दे तुला जे वाटतंय ते कर तुला पटतंय का बघ बाकी मला काही काळजी करायची घालून या भार राहिलो मग मी कशाला चिंता करावी आसोनी
मी फक्त व्यवस्थितपणे तुझं नामचिंतन करावं. पर देवाच्या नामात ताकद इतकी आहे, वर्णन आहे बघा. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च गुच्च मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज कर्व मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्णनागरम. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनंदनम. कळलं काय नाही, हरिमुखे म्हणा सगळ्याचा अर्थ एवढाच होता महाराज बरं का. तुम्ही लय भानगडीत पडू नका. हरि उच्चारणी अनंत जातीला लयासी नामसंकीर्तन साधन पय जळतीला पापे. फक्त मुखात भगवंताचं नाम माऊलींचं वर्णन आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. असं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ऊत मात पाप पुण्य असं काही नाहीये. जातवित गोतो कुळशिळ भजे का त्वरित. फक्त मनात भाव असावा तुम्ही कुठल्या जातीचे आहात, कुठल्या पंथाचे आहात, कुठल्या धर्माचे आहात असं बिलकुल नाहीये. असे आहात तसे आहात तसे आहात तसे असं काहीच नाही. मुखात देवाचं नाव आहे. 16.5 वर्षाची कान्होपात्रा वेश्याची पोरगी आहे, पण आज पंढरीच्या का भऱ्यात आहे. पंढरपूरला गेले का? मरायच्या आधी जा पंढरीला जा. तर पंढरपूर हा मी उभा आहे त्याच्या. पंढरपूर कुठल्या दिशेला? कुठं पंढरपूर कुणीकडे आहे? अरे बाबा हडपसर कुणीकडे? हडपसर. मग पंढरपूर बी इकडेच आहे. हां तर इकडे पंढरपूर आहे. तर मी पंढरीकडे 3 पावलं चालते. किती? 3. मी पंढरीकडे तोंड करून 3 पावलं चालते. पंढरीचा नाथ माझ्याकडे 47 पावलं चालतो. इतकं मन मोठं आहे माझ्या पांडुरंगाचं. मी नुसतं 3 चालावी तो 47. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. मला जमल तसं करावं. देव अगदी आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. फक्त याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. फक्त संतांच्या मागं मागं चालायचं. फार मिळतं. आपण कल्पना केलो त्याच्यापेक्षा जास्त मिळतं. फक्त मुखात त्याचं नाम. द्वारकेचा राणा पांडवा देव येतो अर्थात येतो. आता मला सांगा पांडवाला घर आहे का? मी म्हणलं ना हरिपाटले किचकट आहे. अखंड वनवाशी पांडव. मग देव कुठल्या घरी राहतो? हां तो का म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन ये गोपाळ राहे तेथे. कुठं राहतो देव? मनात. हां त्यामुळे बाह्य रंग थोडं घाण असलं तरी, कपडे थोडे अस्वच्छ असले तरी, हां तोंड थोडं वाकडं तिकडं असलं तरी जमतंय. फक्त माणसाचं मन शुद्ध असावं. जगाचा मालक तिथं वास्तव्य करतो हा वारकरी संप्रदाय. फक्त मन स्वच्छ असावं. नीतिमत्ता समदृष्टी घेता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला. आणि दिसण्याच्या बाबतीत अरे तुम्ही भगवंताचं नामचिंतन घ्यायला चालू करा. कुठलीच क्रीम तुम्हाला इतका ग्लो देणार नाही जेवढं ग्लो माझ्या विठ्ठलाचं नाव देतं. हां देवाचं नाम चेहऱ्यावर ग्लो सुद्धा देतं. तुम्हाला मूर्तिमंत उदाहरणं बघायची का? कधी ज्ञानोबारायांचं रूप बघा. ज्ञानोबारांचं आता फोटोवाले वगैरे काही करतात. तुम्ही कधी आळंदीला गेलं तर ज्ञानोबारांचं खरं रूप बघायला भेटेल तुम्हाला. ज्ञानोबारांचं दिसणं इतकं गोड आहे. समाधीचे फोटो बघता ना तुम्ही. समाधीच्या वरच्या मुखवट्याचे फोटो बघता ना. चांदीचा जो मुखवटा आहे त्याचे फोटो बघता ना. तर ज्ञानोबारांचं दिसणं इतकं गोड आहे. ज्ञानोबारांचं कपाळ असं मोठं आहे, फार मोठे. कृष्णासारखे कुरुळे केस आहेत इथपर्यंत. असं एकदम सणसणीत नाक आहे. एकदम असे सणसणीत हनुवटी. ज्याला आपल्या स्टँडर्ड भाषेत जॉ लाईन म्हणतो आपण. कसं माणूस देखना कधी दिसतो तर जॉ लाईन पाहिजे म्हणे. तर अशी ज्ञानोबारांची जॉ लाईन खतरनाक आहे महाराज बरं का. अशी सणसणीत हनुवटी, सणसणीत नाक, छोटूशे डोळे, छोटे छोटे गाल आणि मला तेवढेच ओठ आणि इतकं मोठं मस्त आहे की ज्ञानोबारांकडे बघितल्यावर असं वाटतं सूर्याचा प्रकाश सुद्धा ज्ञानोबारांच्या चेहऱ्यातूनच उमटतो काही की इतकं सुंदर देखणं दिसणं स्वरूप माझ्या ज्ञानोबारांचं. राजा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. बरं 21 वर्षाचं तरुण बांड चैतन्य आहे त्यांचं. हां किती वर्षाचं ज्ञानोबा संजीवन समाधी घेताना? 21 वर्षाचे. विचार करा एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली झाले. त्यांना ज्ञानोबा आहे म्हणायचं काय ताकद असेल त्या व्यक्तिमत्वामध्ये. विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव ज्ञानोबा आहे. स्वतःचा माझा स्वतःचा अनुभव आहे. जन माझ्या आईच्या चरणावर मस्तक ठेवलं ना माझ्या माय माऊलीनं त्याच्यावर यशाच्या रेषा रेखटल्याशिवाय सोडलं नाही. किती बी खटनट असू द्या फक्त समाधीवर मस्तक ठेवता आलं पाहिजे.
आजही माझ्या ज्ञानोबराय जिवंत आहेत आणि याला सायंटिफिकली प्रूफ देऊ शकतो आपण. आजही ज्ञानोबराय जिवंत आहेत. कारण संजीवन समाधी याचा अर्थ गेलेलाही नाही आणि मेलेलाही नाही आणि जिवंतही ही म्हणजे आपण जे रजस्तमसत्व गुण पुढचं म्हणतो ना, शरीरामध्ये 72,000 नाड्या असतात, 24 नाड्या प्रधान असतात, 3 नाड्या प्राणवाहक असतात. इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे 3.5 वेळे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देटापासून षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लागते. ज्या माणसाला समाधी लावते त्या माणसाला लाखो वर्ष जगता येतं, कारण त्या माणसाची ती अवस्था श्वसनाच्या पलीकडे गेलेली असते. हे सायन्स आहे. म्हणून जुने योगी तपस्वी सुद्धा हजारो वर्ष जगायचे. आज माझ्या ज्ञानोबरायांना 723 वर्ष झालं समाधी घेऊन, पण आजही माझे ज्ञानोबराय जिवंत आहेत आणि तेही या समाजासाठी, या भक्तांसाठी. ज्यांना समजून घेता आलं त्यांना समजून घेता येईल. म्हणून विनंती आहे, आळंदी देहू चुकवत जाऊ नका, पंढरपूर चुकवत जाऊ नका. एखाद्या वेळेस तिरुपती चुकला तरी ते थोडं लांब आहे ना माणसावर काय. हां, फक्त आळंदी देहू 15 दिवसात नाही. तुम्ही फार भाग्यवान माणसं आहे रे पुणेकर. तुमच्या जीवनाचा हेवा वाटावा असं जीवन आहे. ज्ञानोबरायांची समाधी पुणे जिल्ह्यात, तुकोबारायांचं वैकुंठ गमन पुणे जिल्ह्यात, सासवड तिथंच, जिजुरी तिथंच. बरं, अख्ख्या हिंदवी स्वराज्याचा धनी छत्रपती शिवरायांचा जन्म सुद्धा पुणे जिल्ह्यातच. अरे काय भाग्यवान माणसं आहे तुम्ही. पण तुम्हाला तुमची किंमत कळलं नाही. हां, तुमचं लय अवघड झालं. या पोलिसाला चोरानं धरलं, तुम्ही जाग्यावर आले का? तुम्ही जाग्यावर आले का? पोलिसाला चोरानं धरलं, मारलं. हा घरी गेला, बायकोला म्हणला, अगं काय सांगू तुला, आज मरता मरता वाचलो. बायको म्हणली काय झालं? चोरानं धरलं, पण बघ ना मी किती हुशार, सगळं सोनं दिलं, सगळा पैसा दिला, पण बघ न मरता घरी आलो. बायको म्हणली मूर्खा तू पोलीस आहे. उद्या जर लोकाला कळलं तू चोराचा मार खाल्ला, लोक शेण घालतील ना तोंडात. अरे काय वाटतं का नाही तुला, पोलीस आहे का? तुझी बंदूक काय केली मार खाऊस तर? ती म्हणला मी किती हुशार, लपवून ठेवली ना तर ती बी नेली असती. अरे येड्या, ती लपवाय होती का? ती वापराय होती. हे जपायला आहे का? नाही, हे वापरण्यासाठी दिलंय. आपली किंमत आपल्याला तरी कळू द्या. आपल्या जवळ आहे त्याची किंमत. पण माणसं आता निबरगट झालेत. म्हणजे तुम्ही करा वटवट मी आहे, लोक बेशरम निर्लज्ज झालेत. त्यांना काही वाटत नाही भजन नाही केल्याचं, काही नाही वाटत. आपलं कसं झालंय, एक महाराज म्हातारी होती, बाजारात पिरू काय बसली होती. आता पिरूचं दिवस चालू आहे तर पिरू काय बसली होती आणि एक निर्लज्ज माणूस, त्याला कष्ट करायचं नको वाटत होतं, त्यानं पिरू चोरला आणि पळायला लागला. त्याला वाटलं म्हातारी पळून पळून किती पळणार आहे, पण म्हातारी बी किर्लोस्कर कंपनीची होती. म्हातारीनं असा पदर खावला आणि भर बाजारात त्याला गाठला. म्हातारी होती पण उगं पार्लेजीचाच माल होता. असा हाणला, हाणून हाणून चपलीचे 2 तुकडे झाले म्हातारीच्या. पण ह्यो इतका निबरगट, ह्यानं पिरू दिलाच नाही. हा, मार खाऊन पुन्हा पिरू खायला लागला. मग आपल्यासारखा एक माणूस म्हणला, लाज वाटते का तुला? त्या 1.5-2 रुपयाच्या पिरूसाठी किती मार खाल्ला. अरे माझ्यासारख्यानं कष्ट केलं असतं, पिरू विकत घेतला असता. काय लाज नसल्यासारखा पिरू घेतलास आणि एवढा मार खाऊन सुद्धा खात बसलास. काय वाटत नाही का तुला? ती मला काय वाटायचंय, माझं काय गेलं, तिची चप्पल तुटली. अरे येड्या, तुझी इज्जत गेली रे. अख्या बाजारात तू मार खाल्ला, प्लस म्हणतोस की माझं काय गेलं. आपली अवस्था अशीच आहे. आपण भगवंताला मानत नाही आणि आपल्याला वाटतं याच्यात काहीच लाजण्यासारखं नाही. खूप लाजीरवाणी गोष्ट आहे ही, की आपल्याला ज्ञानोबराय तुकोबाराय कळत नाहीत, आपल्याला हरिपाठ समजत नाही, आपल्याला भगवंताचं नामचिंतनाचं सामर्थ्य कळत नाही. कामधंदे सोडा किंवा व्यवसाय सोडा आणि भजन करत बसा, मंदिराच्या दारात जा, असं नाहीच आहे. जिथे आहात आसोनी, जिथे आहात तिथे भगवत भक्ती करा. जसं जमेल तसं करा. काही तत्वसत्व नाही आहेत याला, काही पाप पुण्य नाही आहे याला, काही आपण म्हणतो ना इटाळ बिटाळ, असलं काही नाही आहे याला. फक्त भजन पवित्र आहे, पावन आहे. तुम्ही जिथे असाल ती जागा भजन पवित्र करते. तुम्हाला काही अवघडात जायची गरज. मग काय करायचं? काही नाही, फक्त भजन. दोन्ही हात वर करा. दोन्ही उभा राहिलेले बसलेले सगळेच मायबाप दोन्ही हात वर करा. ज्याच्यामुळे अस्तित्व आहे त्याचं नामचिंतन घ्यायचं आहे. किती आत्मीयता पाहिजे? दोन्ही वा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरुचे नाम स्मरा हो दत्तगुरुचे भजन करा दत्तगुरुचे नाम स्मरा हो दत्तगुरुचे भजन करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठोबाय रखुमाई गोपाय कुमाई विठोबाय रखुमाई गोपाळ कुमार कुमाई कुमाई गोपाल कुमाई कुमाई विठोबार कुमाई गोपाळ कुमार विठोबार कुमाई कुमार विठोबार कुमाई गोपाळ कुमार गोपाल कुमाई गोपाळ कुमार विठोबार 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 कुमाई गोपाळ कुमार पुंडरी कमरदे हरि विठ्ठल सिद्धानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आपणे माता पिता विठोबार कुमार मग जगाचा मालक सुद्धा आपल्या घरात वास्तव्य करतो फक्त मुखात त्याचं नाम असावं अखंड नामचिंतन असावं आज या एकता कॉलनीमध्ये दत्त जयंतीच्या सोहळ्यानिमित्त थाटलेल्या नामचिंतनाचा अट्टहास सर्वांच्या आनंद खातर सगळ्यांच्या मोक्ष खातर सगळ्यांच्या गोड नियोजनातून थाटलेला हा अट्टहास अगदी सगळ्यांचे मनस्वी आभार ज्याचा खारीचा ना खारीचा वाटा या कीर्तनात आहे त्या प्रत्येक व्यक्तीला सामर्थ्याने व्यासपीठावर सांगते ज्याचा खारीचा ना खारीचा वाटा या कीर्तनात आहे ना या तपश्चर्याचं आणि या कष्टाचं फळ जगाचा मालक तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही हे विश्वासाने या कीर्तनाच्या जागेवर सांगतं खूप ताकद आहे या कीर्तनामध्ये हे ते कीर्तन आहे ज्या क्षणी कीर्तन चालू होतं ना जिथे कीर्तनाची जागा ते पांडुरंग उभा ज्या क्षणी कीर्तन चालू होतं त्या क्षणी विश्वाचा मालक इथे साक्ष द्यायला उभा असतो आणि ते हे कीर्तन आहे त्याच्यामुळे हे कीर्तन ज्याच्या ज्याच्या संयोजनातून झालं आहे त्यांच्या चरणावर मस्तक आहे सगळ्यांचे मनस्वी आभार ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली असे महाराष्ट्रातील नामांकित मृदुंगवादक आमचे गंभीर दादा फार त्रास झाला दादाला माझी सेवा घेताना बी येईपर्यंत महाराज बरं का कारण काय होतं दिवसातनं सेवाच इतक्या वेळा कीर्तनाला सेवा म्हणतात हा ती लक्षात यायचं नाही महाराज कीर्तनाला काय म्हणतात सेवा काय काय फोन करून म्हणतात तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता प्रोग्राम करते होय र मी किंवा प्रोग्राम दिसतो का तुला सेवा कीर्तनाला काय म्हणतात सेवा कारण आपण जगाच्या मालकाची काय करत असतो सेवा करत असतो मग ही सेवा तर आता कसं आहे ही अगदीच आमचे गंभीर दादा म्हणून मी ही वेळ तरी दिली कारण काय विषय आम्ही खूप लहानातून मोठी झालेली माणसं आहे लोकांना यश दिसतं प्रसिद्धी दिसते पैसा दिसतो पण अक्षरशः मी फार स्वाभिमानानं सांगते हा जो स्टेज आहे ना ह्या स्टेजच्या निम्म्या एवढं पण आमची रूम नव्हती निम्मी बी नाही ह्या स्टेजपेक्षा निम्मी रूम होती आमची त्यामध्ये आम्ही 5 जण राहायचो मी माझे आई वडील आणि माझे बहीण भाऊ आळंदीमध्ये शिक्षण घेत असताना तेवढ्याच रूममध्ये राहायचो तेवढ्याच कोपऱ्यात छोटंसं बाथरूम तिथंच म्हणजे अक्षरशः जर आमच्या सगळ्यांना झोपायचं म्हटलं तर तो गॅस असा वर करून ठेवायला लागायचा उभा आणि मग डोकं तिकडं पाय इकडं इतकं लागायचं बरं आमच्या लल्ल्या म्हणजे माझा बारका भाऊ छोटासा आणि तो एकदम 1.5-2 महिन्याचा होता जेव्हा आणला होता आळंदीला ते जी झोळीवर तो तर झोळीतच त्याला खाली जागाच नव्हती महाराज बरं का तो झोळीत मग खोटखाली 2-3 असं म्हणजे खूप कंजस्टेड
आणि तिथं शिक्षण घेतलं. मग तिथंच कीर्तन. मी कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली. माझं वय 23 वर्ष आहे. पण वयाच्या 5व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं म्हणून जगाच्या मालकांना आत्ता कुठं कृपा केली. लोकांना आत्ता दिसतंय. पण हे आयुष्य तपश्चर्याशिवाय शक्य. मी एवढे माऊलींचं कौतुक करायचं कारणच तेवढं आहे की मी स्वप्न फार लहान बघितली होती. खूप स्वप्न माझी बारकी होती. माझं 1 BHKचं स्वप्न होतं. फार झालं 1 BHK. फार 1 BHKचं स्वप्न होतं. माझी एखादी स्कूटी असावी ज्यानं मला शाळेला जाता यावं. लय सायकलीवर पाय दुखायचं. एक स्कूटी, एक 1 BHK, बास. ह्याच्या पलीकडं मी कधी स्वप्नात सुद्धा स्वप्न बघितलं नाही. पण माऊलींच्या कृपेने त्याच्यापेक्षा 100 पटीनं जास्त पांडुरंगानं दिलं. हे फक्त नामचिंतनानं शक्य झालं. बाकी काहीच नाही. आज मी माझ्या स्वतःच्या गावात 4-4 घरं बांधली आणि अगदी चांगली, हे स्वाभिमानानं सांगा, कोट्यवधीची घरं बांधली. ही फक्त माऊलींची कृपा आहे. आज 4-5 गाड्या दारात उभ्या आहेत. फक्त माऊलींची कृपा आहे. बाकी काहीच नाही. आम्हाला वर्षाला गाडी बदलावी लागती म्हणजे लागतीच. माझ्या आता इनोवाला फक्त 6 वर्ष झालंय. 2.25 लाख रनिंग आहे तिचं. 2 लाखाच्या पुढं गाडीच चलत नाही. 2 लाखाच्या पुढे जर आपण शोरूमला नेली ना सर्व्हिसिंगला, तो म्हणतो ताई तुमच्या गाडीचं आयुष्य संपलं, बदला आता महाराज बरं का. तर असं हे फक्त आजच्या पिढीला मला एवढंच सांगायचं आहे, हे फक्त आणि फक्त तपश्चर्यानं नामचिंतनानं शक्य आहे. आई बापाची सगळी स्वप्न पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे. लोकांनी लय आपल्याला नावं ठेवलेली असतात. लय. अहो मी माझ्या आईलाच फार वर्षानं झाले. लग्न होऊन 5-6 वर्षानं मी माझ्या आईला झाले. माझी माय असं कोणाच्या ढवाळ जेवणाला किंवा नाव ठेवायला गेले ना तर बायका तिला बसू सुद्धा देत नव्हत्या. ते म्हणायच्या लग्न होऊन इतकं वर्ष झालं आणि तुला बाळ नाही, तुझ्यासारख्या पायगुणानं आमचं वाटोळं होईल. पण आज तीच माणसं तिच्या लेकीला तिचे पाय पुजून स्वतःच्या घरात नेतात. इतकं माझ्या आईनं सामर्थ्य निर्माण केलं. पण मी जन्माला यायचं कारण सुद्धा माझ्या आईचं कष्ट आहे महाराज. माझ्या आईनं 108 वेळा शिवलीला अमृतचं पारायण केलं तेव्हा मी गर्भात राहिले. तिनं शिवलीला अमृतचं पारायण केलं म्हणून मी झाले, म्हणून माझं नाव शिवलीला ठेवलं गेलं. हे माझ्या गुरूंनी ठेवलेलं नाव आहे माझं. हे मी कीर्तन करते म्हणून वगैरे माझं नाव नाही असं. तर हे मी तुम्हाला का सांगते, ही फक्त आणि फक्त कृपा आहे. चमत्कार कृपा आहे. हे तपश्चर्याचं फळ आहे. म्हणून माझी विनंती आहे, थोडं सामर्थ्याने विचार करा. जरा उभे राहा, देव बरोबर साथ देतो. हा सुंदर नामचिंतनाचा आटा नाही. तुम्हाला उभे राहा नाही म्हटलं, फक्त नीट उभे राहा म्हटलं. हां आता नाही म्हटलं, नंतर महाराज आयुष्यात जीवनातच तुम्ही कटाळल्याच होत्या महाराज बरं का. हां तुमच्या सगळ्यांच्या चरणावर मस्तक आहे. हां सुंदर याला फक्त शब्दावरचं प्रेम म्हणायचं की मी नुसतं बोलावं आणि तुम्ही उभं राहायची सुद्धा ताकद दाखवावी. ह्याला सुद्धा माऊलीची कृपाच म्हणायची महाराज बरं का. तुम्ही हे बघा कोण कोणाचं ऐकत, आणि कलियुगात तर आई बापाचं ऐकत नाही. ती मी काय चीज आहे. लोक ऐकतात, ही सुद्धा कृपा आहे. त्याच्यामुळे ही सुंदर टायकरी आज माऊलींच्या दारातली ही सगळी लेकरं महाराज केवढूच वय आहे हो त्यांचं. आज तुकोबर आहे म्हणल्या वयाच्या 22व्या वर्षी मला परमार्थ कळला. त्याच्या अगोदर जर या लेकरांना परमार्थ कळत असेल तर काय सामर्थ्य असेल यांच्यामध्ये. ही माऊली तुकोबरायांची कृपाच आहे महाराज. त्यांच्या चरणावर मस्तक आहे महाराज. हे लेकरं पुढे जाऊन पैसा कमवत्याल नाही कमवत्याल, पण जिथं असतील ना तिथं घरात मायबाप आणि खांद्यावर धर्म असेल हा विश्वास व्यासपीठावर देतं. विनय करत तुमच्या चरणावर मस्तक. उत्कृष्ट गायनाचार्य हरिभक्तपरायण योगेश महाराज, सचिन दादा, अगदी गोड आवाज आहे. जगाच्या मालकाची कृपा आहे तुमच्यावर. केवढं सुंदर नामचिंतन तुमच्या मुखातून गोड स्वरूपाने येतं. तुमच्या चरणावर मस्तक आहे. उत्कृष्ट मृदंगवादक हरिभक्तपरायण महेश दादा, चरणावर मस्तक आहे तुमच्या. अशीच पांडुरंगाची सेवा तुमच्या हातून घडो हीच माऊलींचरणी प्रार्थना करते. आमचे गंभीर दादा, त्यांच्यामुळे सेवा माझ्याकडे आली. आम्ही यांना बघून बघून मोठं झालेले लेकरं आहेत. आम्ही आळंदीमध्ये ह्यांचं वाजवणं बघायचो, वादन बघायचो. यांच्यामुळं आम्हाला भगवंताच्या नामाची आवड लागली अशी ही माणसं आहेत महाराज. त्याच्यामुळे त्यांच्या चरणावर मस्तक आहे. अगदी सामर्थ्यांनी ज्यांनी आपलं नाव कमावलं आणि फक्त त्या एका वादनावर त्यांचं पूर्ण साम्राज्य सामर्थ्य सोपं नाही महाराज. पैसा म्हणून नाही, पण सगळ्याच गोष्टी महाराज हे फक्त त्यांच्या गोड वादनामुळे त्यांच्या चरणावर मस्तक आहे. माझे वडील ज्यांच्यामुळे मी उभा आहे आणि सामर्थ्याने उभी राहील. त्याचबरोबर सृष्टीमध्ये दादा तुमच्या चरणावर मस्तक. तुम्ही मायबाप इथे जमलात, तुमच्या चरणावर मस्तक. इतक्या अवेळी कीर्तन असताना सुद्धा तुम्ही एवढ्या सामर्थ्याने जमलात. हे तुमचं प्रेम आयुष्यभर ऋणात ऋणी राहील. काही चुकलं असेल तर क्षमस्व, सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज
रामकृष्ण हरी सर्वांना. गुरुवर्य महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे, आता खऱ्याने वय जरी लहान असेल पण पारमार्थिक शक्ती खूप मोठी आहे. आमच्या कुमारी शिवलीलाताई पाटील, वय त्यांचं एवढंच असताना सुद्धा दिवसातले 2-2, 3-3 कीर्तनं. आज ही त्यांची दुसरी सेवा आहे. अजून परत संध्याकाळी कीर्तन आहे. ही कशी कीर्तनाची सेवा बसली. खरं तर हे एकता ग्रुप आणि आमचे अरुणदादा यांनी खूप, या मित्रपरिवाराने खूप आग्रह केला आणि त्या आग्रहास्तव ही कीर्तनाची सेवा ताईंना मध्ये आम्ही हे वेळ ॲडजस्ट करायला लावली. त्याबद्दल या एकता ग्रुप मित्रमंडळाच्या वतीनं आणि तुमची एकता ह्या कॉलनीच्या सर्वांच्या वतीनं मी ताईंचे आभार व्यक्त करतो. ताईंसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आणि जाता जाता एकच सांगेल की आपल्या मुलांना तुम्ही काही शिकवलं नाही तरी चालेल, पण आपल्या मुलांना संपत्ती कमवून ठेवू नका. आपल्या मुलांना फक्त संस्कार कमवून ठेवा. ही काळाची गरज आहे. तुम्ही संपत्ती द्याल तर ते मुलं तुमचे बिघडण्याची दाट शक्यता आहे, पण तुम्ही संस्कृती आणि संस्कार जर त्या मुलांना दिले तर आज उद्या तुमच्याही पोटी शिवलीला पाटील जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून त्यांच्यासारखं एक गोड बाळ तुमच्याही पदरी यावं ही माऊलीचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी ताईंचा सन्मान, या ठिकाणी आमच्या सुवर्णाताई, मी ताईंना विनंती करतो की ताईंचा या ठिकाणी त्यांनी सन्मान करायचा आहे. ताईंना विनंती करतो, ताईंनी तो सन्मान स्वीकारायचा आहे. या ठिकाणी आमच्या भक्ती गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेचे जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या भक्ती गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही काही आयुर्वेदिक प्रोडक्ट या ठिकाणी आणत असतो. ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी भक्ती गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं माझ्या हातात एक थर्माकोलचा द्रोण आहे. त्याच्यामध्ये तुळशी अर्क मी एक 2-4 थेंब टाकलेले आहेत. तुळशी अर्क काय करतं तर जवळजवळ 220,000ला आपल्या पोटातून नाहीसं करतं. या ठिकाणी या थर्माकोलचा बघा 2 ते 3-4 सेकंदामध्ये पूर्णपणे ते थर्माकोल वितळून जातं. म्हणजे तुळशी अर्क काय करतं की आपल्या पोटातलं सर्व केमिकल बाहेर काढतं. म्हणून हे असं तुळशी अर्क आहे. हे बघा लगेच पाणी पडायला लागलं की जादूचे प्रयोग म्हणून नाही, पण तुळशी अर्क जवळजवळ 220,000वर चालतं. हे तुळशी अर्क काय काम करतं, ॲसिडिटी असेल, पित्त असेल, मूळव्याध असेल, कोणाला विंचू जर चावला ना, जिथे विंचू चावला तिथे 1 थेंब टाकायचा, तो थेंब तिथे जिरवायचा, असे 10 थेंब टाकायचे. 10व्या थेंबाला तो विंचू उतरलेला असेल. कोणाला अनुभव घ्यायचा असेल तुम्ही चावून आम्ही उतरून दाखवतो. म्हणजे खरं सांगतो तुम्हाला. त्याचबरोबर भक्ती रसायन तेल आहे गुडघ्यासाठी, कमरेसाठी, मणक्यासाठी. रामबाण मी स्वतः बनवलेलं आहे. हे अवश्य आपल्याजवळ असू द्या. आळंदीमध्येच आमचं भक्ती गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या ठिकाणी 5वी ते 10वीपर्यंत विद्यार्थी शिकवतो आम्ही. त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याच्या वतीनं हे आम्ही बनवतो. त्याचबरोबर आमचे गुरुवर्य एकनाथ महाराज कोष्टी त्यांच्या सुमधुर वाणीतील संपूर्ण ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय, संपूर्ण 18 गीतेचे अध्याय, विष्णू सहस्त्रनाम, 150 कीर्तनं आणि 150 अभंग गवळणी एका पेनड्राईव्हमध्ये आहेत. त्या पेनड्राईव्हची किंमत 500 रुपये आहे. तेलाची किंमत 300 रुपये आहे. तुळशी अर्कची किंमत 200 रुपये आहे. ज्यांना घ्यायची असेल त्यांनी कीर्तन संपल्याच्या नंतर या ठिकाणी आपण घेऊ शकता. पुनश्च एकदा आमच्या ताईंचे आणि आलेल्या मान्यवरांचे एकता ग्रुपच्या वतीनं मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. भोलिये कुरे वेडी वाकुडे उतरे, क्षमा अपराध महाराज, नाही उच्चारिला अधिकार म्या पुन्हा. क्षमा अपराध महाराज तुम्ही, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. क्षमा अपराध ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम.